बंधू आणि भगिनींनो की विषय अत्यंत महत्त्वाचा आहे की संविधानिक सांस्कृतिक राजकारण हा आजचा मुद्दा आहे आणि त्या मुद्द्यावर आपल्याला भाष्य करायचं आहे. खरं म्हणजे आज दिवसभरामध्ये याच्यावर खूप मोठं काम आम्ही या मुंबई परिसरात केलेलं आहे आणि म्हणून हे केवळ फेसबुक लाईव्ह नाही किंवा हे भाषण नाही तर प्रत्यक्ष कृती कार्यक्रम आहे. म्हणून आपण यावर जास्तीत जास्त लोकांनी हे शेअर करावं आणि ऐकावं अशी माझी आपल्याला विनंती आहे. आपल्याला कल्पना आहे की संपूर्ण देशामध्ये जी चर्चा चालू आहे की आपल्याला माहीत आहे की ज्या एका मुस्लिम भगिनीवर जो बलात्कार झाला आणि त्या 10 बलात्काऱ्यांना माननीय सुप्रीम कोर्टाने माफी दिली आणि त्यानंतर त्यांचं तिलक पूजन झालं, हार वगैरे घातले गेले आणि याची चर्चा संपूर्ण देशामध्ये अगदी न्यूयॉर्क टाइम्समध्ये सुद्धा झाली. आणि ही जी भारतातली घटना आहे ती आपल्या देशाची जी नीती आहे ती स्पष्ट करणारी नीती आहे. एकतर हा देश मनुस्मृतीनेच आज चाललेला आहे आणि याच्यामध्ये परंपरागत ज्यांचं शोषण आपल्याकडे चालू आहे त्यामध्ये स्त्रिया आणि त्यामध्ये त्या स्त्रियांना टार्गेट करत असताना बिल्किस बानो यांच्याबद्दल जो अत्याचार घडलेला आहे आपल्या देशात आणि तो अत्याचार इतका भयानक आहे, त्यावरच्या नंतरच्या एवढ्या चर्चा इतक्या भयानक आहे की जगामध्ये पूर्ण आपली नाचक्की झालेली आहे. आणि एका आमदारांनी भारतीय जनता पार्टीच्या त्याच्यावर भाष्य केलं की बाबा बलात्कारी हे जर ब्राह्मण असतील तर ते सुसंस्कृत असतात, अशा प्रकारचं एक स्टेटमेंट आलं. आणि मग आपल्याला लक्षात आलं की संघ परिवार किंवा भारतीय जनता पार्टीचं सरकार म्हणजे किती मागासलेल्या विचारांचा असू शकतं. म्हणजे मनुस्मृतीचा केवढा मोठा पगडा त्यांच्या मनावर आहे आणि या बलात्कारांचं समर्थन केलं गेलं, त्यांना हार घालून त्याचा सत्कार केला गेला आणि अशा प्रकारचा निर्णय आपल्या सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर जगभरामध्ये भारताच्या न्यायव्यवस्थेची नाचक्की झालेली आहे. आपला देश बदनाम झालेला आहे आणि यामध्ये बलात्कारी ब्राह्मण हे सुसंस्कृत असतात, ते अतिशय चांगल्या पद्धतीने बलात्कार करतात, अशा प्रकारचं स्टेटमेंट आल्यामुळं आतापर्यंत ब्राह्मणांवर खूप टीका व्हायची. म्हणजे ते पूर्वीच्या काळातले स्वातंत्र्यपूर्व काळातले जे अत्याचार होते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, पेशवाई याच्यामधले जे अत्याचार होते त्यांना धरून ही टीका व्हायची आणि म्हणून नवीन पिढीला असं वाटायचं की असं कुठे म्हणजे हे ब्राह्मण वाईट असतात किंवा मनुस्मृती खूप वाईट असते किंवा अत्याचार खूप वाईट असतात, अशा प्रकारचे तरुण पिढीला प्रश्न पडायचे आणि म्हणून मग ब्राह्मणांना आपण एवढी टीका का करायची असा प्रश्न नव्या पिढीला होता. परंतु इतिहासात जे शोषण या ब्राह्मण लोकांनी मनुस्मृतिकाद्वारे आपल्या देशाचं केलं ते शोषण वर्तमान पिढ्यांना माहीत नव्हतं. परंतु अलीकडेच हे जे बिल्किस बानो यांचं जे प्रकरण झालं आणि त्यांच्यामध्ये सामूहिक बलात्कार केल्या गेल्यानंतर जगभरातून यावर टीका सुरू झाली आणि ही टीका झाल्यानंतर आपण सगळे फुले शाहू आंबेडकर यांना मानणारे लोक भारतातल्या या शोषणाबद्दल जागरूक आहोत, आपल्याला ते गोष्टी कळतात. परंतु बहुजन समाजाला ब्राह्मण हे या सगळ्या हिंदू समाजाचे किंवा देशातले गुरुस्थानी आहेत, अत्यंत विद्वान आहेत, सुसंस्कृत आहेत अशी कल्पना होती. परंतु बलात्कार 10 लोकांनी एका महिलेवर बलात्कार केला, तिच्या छोट्या मुलीला मारलं आणि ती गरोदर असलेल्या महिलेवर बलात्कार केला आणि त्या बलात्काऱ्यांना सुप्रीम कोर्टाच्या मार्फत त्यांच्यावर दयाबुद्धी दाखवून त्यांची शिक्षा माफ करणं, तुरुंगातून बाहेर काढणं आणि बाहेर काढल्यानंतर त्यांना तिलक लावून पुन्हा पूजा करणं, हा जो प्रकार आहे हा प्रकार जगामध्ये कुठल्याच देशात स्वीकारला जाणार नाही. आणि म्हणून आपल्या रुपयाचं अवमूल्यन झालं यावर अनेक अर्थशास्त्री लोक बोलत असतात, परंतु देशाचं जे चारित्र्य आहे, जे शील आहे, त्याचं केवढं मोठं अवमूल्यन झालं याच्याविषयी कोण बोलत नाही. आणि म्हणून समस्त स्त्रियांच्या वतीनं या देशामध्ये याचा निषेध होतोय. मी अनेक चॅनलवर अनेक ठिकाणी पाहिलेला आहे की हा निषेध व्यक्त होताना दिसतोय. जे वाचक आहेत फेसबुक व्हॉट्सअपवर जे पाहतात त्यांना या गोष्ट कळलेली आहे. टीव्हीवर मात्र किंवा वृत्तपत्रात याच्यावर फार मोठा प्रकाश टाकलेला नाही आणि म्हणून मोदी मीडिया जो आहे तो हे सगळं झाकण्याचा प्रयत्न करतोय. परंतु ही अत्यंत निंद्य अशी गोष्ट आहे. आणि दुसरी घटना आहे राजस्थानमधली. आपल्याला माहित आहे की पिण्याचं पाणी एका छोट्या मुलाला पिऊ दिलं गेलं नाही आणि ते पाणी प्यायल्यानंतर त्याला मरेपर्यंत मारणारे शिक्षक राजस्थानमधले. आणि त्यानंतर जो मीडिया आहे तो मीडिया याच्या समर्थनार्थ उतरलाय, सवर्णांच्या समर्थनार्थ उतरलाय आणि त्यातलं जे वास्तव आहे ते वास्तव, जी घटना घडली ती दाबण्याचा प्रयत्न जो सुरू आहे. या 2 घटनांनी देश पूर्ण हादरून गेलेला आहे की लहान मुलं, तीही मागासवर्गीयांची आणि स्त्रिया, मग त्या मुस्लिम असतील, अल्पसंख्याक असतील, समस्त स्त्रियांच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टी आणि आपल्या केंद्र सरकारचा, राज्य सरकारचा दृष्टिकोन काय हा अत्यंत भयानक विषय आहे. खरं म्हणजे महाराष्ट्राच्या विधानसभेत या दोन्ही गोष्टींवर चर्चा व्हायला पाहिजे. एवढा सुसंस्कृतपणा महाराष्ट्राने दाखवायला पाहिजे. मग ते सरकार हिंदुत्ववाद्यांचा, नवहिंदुत्ववाद्यांचा असेल, केंद्रातलं पण सरकार तेच आहे, राज्यातलं पण तेच सरकार, परंतु अशी चर्चा होत नाही. आणि म्हणून
बाबासाहेब आंबेडकरांनी जे निरीक्षण आपल्याकडे नोंदवलेलं आहे, आपल्याला सांगितलेलं आहे, महात्मा ज्योतिबा फुले यांनी सांगितलेलं आहे की स्त्री शूद्रातिशूद्र यांचं शोषण या देशामध्ये होतं, परंतु अलीकडे हे नाकारलं जात होतं आणि म्हणून आता आरक्षणाची गरज नाही किंवा जाती प्रथा किंवा जातीवर आधारित शोषण संपलेलं आहे असा प्रचार जोरात सुरू झालेला आहे. आणि यामध्ये ब्राह्मणांनाही आर्थिक निकषावर केंद्रामध्ये आरक्षण दिलं गेलं आणि महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला सुद्धा आरक्षण मिळावं अशा प्रकारची वक्तव्य आली. परंतु आरक्षण हे हजारो वर्ष ज्यांचं शोषण झालेलं आहे आणि त्या शोषणामुळे जे मागे पडलेले आहेत त्यांना प्रतिनिधित्व देण्यासाठी आहे अशा प्रकारची जी भारतीय संविधानाची बेसिक कल्पना आहे, सामाजिक न्यायाची कल्पना आहे, ती बाजूला पडत झाली. आणि अलीकडेच महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री झालेले आहेत एकनाथ शिंदे, त्यांनी हे जाहीर केलं की बाबा आपल्याला दहीहंडीमध्ये गोविंदा खेळणारे लोक आहेत त्यांना सुद्धा खेळामध्ये आरक्षण द्या, म्हणजे त्यांना प्रतिनिधित्व द्या असा तो शब्द वापरला. मला खूप धक्का बसला की हे जे एकनाथ शिंदे आहेत, एकनाथ शिंदे हे रिक्षा चालवणारे पहिले मुख्यमंत्री आहेत म्हणून एका ठिकाणी त्यांचं कौतुक सर्वसामान्य वर्गातून होत होतं. जसं आपले पंतप्रधान चहा विकत होते आणि म्हणून चहा विकणारा पंतप्रधान झाला म्हणून काही लोक, साधेभोळे लोक त्यांचं कौतुक करत होते. परंतु एकनाथ शिंदे या रिक्षा चालक असलेल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दाखवून दिलं की आरक्षण हा शब्द जो आहे तो आरक्षण शब्द भारतामध्ये का आला, की तुम्ही ज्या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, महाराष्ट्रामध्ये मराठा क्षत्रिय यांनी जे इथल्या ओबीसी, एससी, एसटी आणि स्त्रियांचं शोषण केलं होतं आणि त्या शोषणामुळे ते लोक खूप मागे पडले होते आणि म्हणून त्यांना प्रगत जातींच्या किंवा प्रगत ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्या बरोबरीने आणायला पाहिजे आणि म्हणून आरक्षण हा शब्द आपल्याकडे आला. त्याचा अर्थ आरक्षण म्हणजे सामाजिक न्याय. परंतु ज्या पद्धतीने दहीहंडीला सुद्धा, दहीहंडी खेळणाऱ्या गोविंदांना हे आरक्षण दिलं पाहिजे, त्याला खेळाचा प्रकार मांडलं आणि मग अनेक प्रतिक्रिया आल्या. कुणी म्हटलं की बाबा मंगळागौरी खेळणाऱ्यांना, स्त्रियांना अशा प्रकारचं आरक्षण द्या, फुगड्या खेळणाऱ्यांना आरक्षण द्या आणि म्हणून आरक्षण शब्दाची बदनामी करण्यामध्ये जे हे मुख्यमंत्र्यांचं, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट कारणीभूत झालं, त्यामध्ये भारताची सामाजिक न्यायाबद्दलची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी भूमिका आहे तिचा फार मोठा अपमान झालेला आहे आणि याची दखल कुणी घेतली नाही. तरी आम्ही समस्त ओबीसी, एससी, एसटी आणि मागासवर्गीयांनी घेतली पाहिजे की एकनाथ शिंदे केवळ रिक्षावाले नाहीत, दाढीवाले नाहीत, अज्ञानी नाहीत, तर ते अत्यंत क्रूर आहेत, म्हणजे या देशातल्या मनुवाद्यांचे प्रतिनिधी आहेत आणि म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा सुद्धा निषेध करणं गरजेचं आहे. देशाच्या पंतप्रधानांनी सुद्धा सामाजिक न्यायाची कल्पना बाजूला ठेवलेली आहे आणि बाजूच्या गुजरात राज्यामध्ये बिल्किस बानो या मुस्लिम महिलेवर बलात्कार होतो आणि त्यांना न्यायालयामध्ये शिक्षा होते. त्या संघर्षाचा विषय बाजूला ठेवून त्या बलात्काऱ्यांना कैदेतून मुक्त करण्याचा पंतप्रधानांचा जो निर्णय आहे तो पण 15 ऑगस्टला आम्ही स्त्रियांना अधिकार देऊ असं सांगून उलटा जो निर्णय घेतलेला आहे, त्या सगळ्या उलट्या निर्णयांचा अनुभव आपण नोटबंदी असेल किंवा कोरोना असेल यामध्ये अनुभवलेला आहे आणि आता लोकांना कळून चुकलेलं आहे. हे जे बोलतात तसं वागत नाहीत आणि फार मोठी घोडचूक आपल्या सगळ्यांकडून झालेली आहे. मग ती ईव्हीएम मुळे झाली असेल किंवा कशामुळे झाली असेल, तर ही घोडचूक आणि त्या घोडचुकीचे परिणाम आज आम्ही भोगत आहोत. आणि म्हणून आज फेसबुक लाईव्ह करून केवळ निषेध करण्याचा ह्या घटना नाहीत, ह्या घटना अत्यंत भयानक आहेत. पुढे येणाऱ्या काळामध्ये आरक्षणाची टिंगल, सामाजिक न्यायाची टिंगल म्हणजेच भारतीय संविधानाची गंमत जम्मत करणारा महाराष्ट्राला मुख्यमंत्री भेटलाय आणि देशाला पंतप्रधान भेटलाय. दोन्ही दाढीवाले आहेत, एकाची दाढी पिकलेली आहे, एकाची काळी आहे, पण यांची जी बुद्धी आहे ती बुद्धी अत्यंत विकृत बुद्धी आहे आणि म्हणून या दोन्ही लोकांच्या सरकारी व्यवस्थेचा, म्हणजे केंद्राचं शासन असेल किंवा महाराष्ट्र राज्याचं शासन असेल, याचा आपण निषेध केला पाहिजे. परंतु निषेधच करायचा असेल तर या एवढ्या मोठ्या महाराष्ट्राच्या बहुजन संघटकचे जे फार मोठं नेटवर्क आहे महाराष्ट्रात, त्यांच्यासमोर यायची गरज नाही, कारण असं बोलणारे लोक खूप आहेत. परंतु या केवळ बोलणाऱ्यांपैकी मी स्वतःला समजत नाही आणि म्हणून याच्यावर उपाय सांगण्यासाठी मी इथे आलेलो आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की आता देशामध्ये आपले नड्डा आहेत भाजपचे, त्यांनी सुद्धा सांगितलं की या देशामध्ये एकच पक्ष राहील, तो म्हणजे भाजप, आणि भाजपच्या विरोधी जी सरकार असतील ते आम्ही कुठल्याही पद्धतीने पाडणार. आणि त्यांनी पहिला नमुना महाराष्ट्रात दाखवून दिला की विरोधी पक्षाच्या लोकांना आम्ही ईडी लावू किंवा 50 कोटी देऊन खरेदी करू, पण आमचं सरकार आणू. म्हणजे ही संविधानाशी द्रोह आहे, देशाशी द्रोह आहे, ज्यांनी निवडून दिलं होतं त्यांच्याशी द्रोह आहे. आणि अशा प्रकारची सरकार केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये काय करतात आणि त्या कशाचं समर्थन करतात. आता माननीय सर्वोच्च न्यायालयाने हा जो निर्णय दिला की ह्या गरोदर असलेल्या महिलेवर बलात्कार करणाऱ्या आरोपींना त्यांची शिक्षा माफ करून त्यांना मोकळं सोडलेलं आहे, यामुळे न्यायालयावर असणारा भारतीय लोकांचा जो विश्वास आहे तो विश्वास उडण्याची स्थिती आलेली आहे, न्यायावरचा विश्वास उडण्याची स्थिती आलेली आहे आणि जगभरातून याचा निषेध होतोय आणि भारताची प्रतिमा अत्यंत मलिन होते. म्हणजे अगोदर असं होतं की मनुस्मृतीमध्ये स्त्रियांना
शूद्र म्हटलेलं आहे. स्त्रियांवरच्या सगळ्या अत्याचारांचे समर्थन मनुस्मृती आणि त्याचा वैदिक धर्म, ज्याला आपण आता प्रचलित शब्दात हिंदू धर्म म्हणतो, त्याचं जे ही जी कीर्ती आहे त्या मनुस्मृतीची कीर्ती पूर्वी इतिहासात होत होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती मनुस्मृती जाळल्यानंतर ती मनुस्मृती संपली आहे असं अनेक लोकांना वाटत होतं. परंतु बिल्किस बानो यांच्या प्रकरणाने आणि राजस्थानच्या त्या विद्यार्थ्याला शिक्षकांनी पाणी पिऊ दिलं नाही, पाणी प्यायला तो म्हणजे मटक्यातलं, म्हणून त्याला केलेली मारहाण आणि त्याचा मृत्यू, या दोन्ही गोष्टी या आपलं हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना आहेत. म्हणजेच एक राजस्थानच्या घटनेने हे सिद्ध झालं की मागासवर्गीय समस्त जो ओबीसी एससी एसटी वर्ग यांच्यावर अशा प्रकारचे अत्याचार ठिकठिकाणी होत असतात, पण त्यांना चुकून प्रसिद्धी मिळते, चुकून त्या समोर येतात. परंतु ह्या घटना मोठ्या प्रमाणात होत आहेत आणि म्हणून ह्या ज्या घटना आहेत त्या अत्यंत भयानक आहेत. आणि या घटनेला जोडून मी सांगेन की आमच्याकडे वर्सोवा कोळीवाड्यामध्ये शारदा नाखवा या आमच्या 63 वर्षीय कोळणीचं म्हणजे मावशीचं घर अशाच प्रकारची कुठलीही नोटीस न देता पोलिसांनी आणि महानगरपालिकेने तोडलेलं आहे. ही घटना सुद्धा आमच्या कोळी बांधवांना आम्ही मागासवर्गीय आहोत हेच अजून समजलेलं नाही. परंतु हा जो अत्याचार आहे महाराष्ट्रामध्ये मराठा आणि ब्राह्मणांचं जे सरकार सरंजामी सरकार बसलेलं आहे त्यांनी ओबीसींवर केलेला हल्ला आहे आणि अशाच प्रकारचा हल्ला सायन कोळीवाड्यामध्ये झाला होता. आणि म्हणून याला केवळ राजस्थानची घटना, हा मागासवर्गीय मुलगा आहे एवढंच नाही तर मुंबईतले कोळीवाडे सुद्धा तोडण्याचा प्रकार आज मुंबईत चालू आहे. परंतु ज्यांच्यावर अन्याय होतोय त्यांना हे समजत नाही. त्यांना असं वाटतं की हे हिंदूंचं सरकार आहे, आम्ही हिंदू आहोत, तर हिंदूंवर केलेला अत्याचार याला काय म्हणतात याची मांडणी फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली आणि यांना सांगितलं की हिंदूंमधले उच्चवर्णीय ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे ओबीसी एससी एसटी म्हणजे आमचे आगरी कोळी कराडी भंडारी या मुंबई परिसरातले लोक यांच्यावर अशा प्रकारचं अन्याय अत्याचार करतात, शोषण करतात आणि याला हिंदू धर्मामध्ये वैदिक धर्मामध्ये मनुस्मृती या ग्रंथाचा आधार आहे. ही गोष्ट मी कितीही फेसबुक लाईव्ह करत असलो तरी आमच्या लोकांच्या डोक्यात येणं फार अवघड आहे. हे सत्य आहे आणि हे सत्य सांगण्याचा या काळामध्ये प्रयत्न आपण सगळेजण करत आहोत. एवढ्या उशिरा रात्री आपण इथे ऐकायला आलेला आहात, मी आपल्या सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. कारण का ह्या ज्या घटना आहेत ह्या घटना आपल्याला शहाणपण देणार आहेत आणि याच्यावर आम्ही योग्य अशी प्रतिक्रिया दिली पाहिजे. आणि म्हणून आज हे खरं म्हणजे हिंदुत्वामध्ये म्हणजे केंद्रातलं सरकार हे भाजपाचं सरकार, संघ परिवार हा हिंदुत्व म्हणून या गोष्टी करतोय आणि या हिंदुत्वाची जी दिशा आहे, मांडणी आहे, त्यामध्ये मुस्लिम स्त्री आहे ही त्यांची शत्रू आहे. आणि मुस्लिम स्त्रीवर ज्या ब्राह्मणांनी बलात्कार केला ते ब्राह्मण हे सुसंस्कृत आहेत अशा प्रकारचं सर्टिफिकेट भाजपचा आमदार देत असतील तर भाजपची जी फिलॉसॉफी आहे, गोळवळकरांची हेडगेवारांची जी फिलॉसॉफी आहे ती फिलॉसॉफी काय आहे तर ते या देशातल्या स्त्रियांच्या बाबतीत अत्यंत पशुपेक्षा हीन अशा प्रकारचं ट्रीटमेंट देत आहेत. म्हणजे 10 लोकांनी एखाद्या महिलेवर बलात्कार केला आणि म्हणून मी एक व्हिडिओ पाहिला, त्यामध्ये सांगितलं की ती जी बिल्किस बानो आहे ती माझी बहीण असेल, माझी मावशी असेल, माझी आत्या असेल तर आपली प्रतिक्रिया काय आली असती. आणि याच अशाच प्रकारचं तिला आपण बहीण मानूनच या चर्चेला सुरुवात करूया आणि ह्या पद्धतीने त्या नराधामांनी बलात्कार केला आणि त्यांचं उदात्तीकरण आपल्या देशामध्ये चालू आहे. आणि हे भाजपचंच किंवा संघ परिवाराचंच अपयश किंवा बदनामी नाही तर भारताची बदनामी आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची बदनामी आहे असं मी समजतो. आणि म्हणून या दोन्ही घटना या अत्यंत निंद्य आहेत आणि मग याच्यावर आम्ही काहीतरी विचार केला पाहिजे, उपाय शोधला पाहिजे. यासाठी आपण आता इथे जमलेलो आहोत. बंधू आणि भगिनीनो, की ह्या ज्या 2 घटना आहेत त्या घटनानंतर आमच्या ज्या इथल्या ठाणे, रायगड, पालघर, मुंबई या परिसरातल्या गावांवर, गावठाणांवर जे अत्याचार चालू आहे त्या सरकारकडून, या अत्याचारांना उघड करणारी यंत्रणा कुठली नाही, मीडिया याची दखल घेत नाही. आता 19 जुलैला आमचं घर पाडलेलं आहे वर्सोव्याचं आणि त्या घरासाठी लोकांनी संघटित व्हावं, संघर्ष करावा असा प्रयत्न घेऊन मी चालू आहे. आणि त्यासाठी या परिसरामध्ये अशी प्रतिक्रिया देणारी एक राजकीय संघटना असावी अशा प्रकारचा विचार माझ्या मनात आला. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की मोदींच्यावर टीका करून ते काय बदणारे नाहीत. म्हणजे मनुस्मृतीचा ज्या पद्धतीने नायनाट करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचं जाहीरपणे दहन केलं, ब्राह्मणांच्या हस्ते दहन केलं आणि खरं म्हणजे त्या घटनेचा प्रचार प्रसार संपूर्ण हिंदू समाजात व्हायला पाहिजे. पण मनुस्मृती दहन म्हणजे केवळ आंबेडकरी चळवळीचं एक तो दिवस आहे असा समज निर्माण केला गेला. संपूर्ण हिंदू समाजाने मनुस्मृती दहन केलं पाहिजे. जसं आपण होळी करतो, आपल्याकडे होळी हा सण आमच्या कोकणामध्ये साजरा होतो, तर त्या होळीत तरी एकतरी मनुस्मृती प्रत्येक गावाने टाकली पाहिजे, जाळली पाहिजे आणि सांगितलं पाहिजे ज्या मनुस्मृतीने स्त्रियांना शूद्र म्हटलं, स्त्रियांवरच्या अत्याचारांचं समर्थन केलं, ती मनुस्मृती आम्ही दरवर्षी जाळू, रोज जाळू अशा प्रकारचं बदल आपल्याकडे व्हायला पाहतो. परंतु महाडला झालेली मनुस्मृती दहन त्यानंतर अशा प्रकारचे कुठल्याही गावामध्ये मनुस्मृती ओबीसीच्या गावात दहन झाली नाही, कारण मनुस्मृती समजवणारे लोक आपल्याकडे नव्हते. परंतु आज जी गुजरातमध्ये घडलेली घटना आहे त्यामध्ये मनुस्मृतीची दाहकता म्हणजे हिंदुत्ववादी किंवा वैदिक म्हणजे भाजपवाले म्हणजे नक्की कोण तर हे मनुवादी आहे. आणि मनुवाद म्हणजे काय, तो स्त्रियांच्या शोषणाचं समर्थन करतो.
ब्राह्मणांच्या अत्याचारी बलात्काऱ्यांना सुद्धा पवित्र मानतो, सुसंस्कृत मानतो. याच्यामुळे गोष्ट अशी झालेली आहे की देवेंद्र फडणवीस एक सुसंस्कृत राजकारणी आहेत, जसे विलासराव देशमुख होते. अशा प्रकारचे चर्चा राजकीय नेत्यांमध्ये असते. पण मला आज हे सांगावं लागतं की देवेंद्र फडणवीस हे अत्यंत विकृत राजकारणी आहेत. कारण जर बिल्किस बानोच्या अत्याचाराचं समर्थन कोणी ब्राह्मण करत असेल, की ब्राह्मण फार सुसंस्कृत बलात्कारी असतात, असं जर कोणी करत असेल, त्यातल्या काही भाजपच्या महिला त्यांना तिलक लावत असतील किंवा हार घालत असतील, तर या घटनेची दखल देवेंद्र फडणवीसांनी घेतली पाहिजे उपमुख्यमंत्री म्हणून, आणि या घटनेचा निषेध केला पाहिजे. पण ते करत नाहीत. आणि म्हणून देवेंद्र फडणवीस यांची भाषा खूप चांगली आहे, विरोधी पक्षनेते म्हणून त्यांची कारकीर्द चांगली आहे, परंतु महिलांवरच्या अत्याचारांची ती दखल घेत नसतील. ते सुद्धा महाराष्ट्राला लाभलेले माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री म्हणून अत्यंत बदनाम, अत्यंत विकृत असे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांचा मी जाहीर निषेध करतो. आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात या ज्या घटनेचा आहे तो निषेध झालाच पाहिजे. खरं म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरची देशाची बदनामी आहे, आपल्या न्यायव्यवस्थेची बदनामी आहे, आपल्या राजकीय व्यवस्थेची बदनामी आहे. आणि जर कोणी धर्म म्हणून जर असं बोलत असेल की स्त्रियांवर बलात्कार करणं हा यांचा धर्म असेल, तर अशा प्रकारचा धर्म तात्काळ जे स्वतःला वैदिक किंवा हिंदुत्ववादी म्हणतात त्यांनी सोडून दिला पाहिजे अशी वेळ. कारण हे कुठल्याच नीतीमध्ये बसणारी गोष्ट नाही. आणि म्हणून या घटनेचा मी जाहीर निषेध करतो. आणि निषेध करत असताना आपण याला कोणत्या पद्धतीने उत्तर दिलं पाहिजे हे सुद्धा मी सांगू इच्छितो. मला विश्वास आहे की अनेक भारतातल्या काही राजकीय नेत्यांनी, काही राजकीय पक्षांनी याचा निषेध केलेला आहे. ते खरोखर अभिनंदनीय आहेत. परंतु केवळ निषेध करून ही गोष्ट संपणारी नाही. कारण बिल्किस बानोचा बलात्कार समोर आला. राजस्थानमधल्या पाणी पिण्याचा जो विषय आहे, आपल्याला माहित आहे, पाणी पिण्यावरून त्या मुलाला ठार केलं गेलं. हे दोन्ही विषय आहेत, हे समोर आलेले विषय आहेत. परंतु अशा अनेक घटना आहेत की ज्या समोर येत नाही, त्याच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी नोंदवल्या जात नाहीत. अशा खूप घटना आहेत. आणि त्या अत्याचारांची झळ आता आमच्यापर्यंत पण आलेली आहे. म्हणजे ओबीसीना ह्या घटना समजायला लागल्या. पूर्वी अशा प्रकारच्या घटना झाल्या की दलित अत्याचार, मुस्लिम अत्याचार, अल्पसंख्याक अत्याचार, आणि म्हणून असं त्यांना छोट्या करून सांगितल्या जात होत्या. परंतु आता आम्हाला कळायला लागलं, मुस्लिम महिला असू दे, हिंदू असू दे, ख्रिश्चन असू दे, बौद्ध असू दे, आदिवासी, ती महिला आहे. या देशाची ती भारत माता आहे, आई आहे. आणि म्हणून तिचा असा अपमान केला, त्याबद्दल शिक्षा पण झाली, तुरुंगवास झाला. आणि त्यांना कोणी सोडून देऊन त्यांचा सत्कार आणि तिलक पूजन करत असेल तर हा देशाचा धर्म नाही. आणि अशा प्रकारच्या ज्या स्त्रियांच्या अत्याचाराच्या घटना आहेत त्यांचा आम्ही केवळ निषेध न करता त्यावर उपाय शोधले पाहिजेत. आणि म्हणून मी आपल्याला आनंदाने सांगेन, गेले 6-7 दिवस आम्ही याच्यावर उपाययोजना करतोय की एवढे सगळे राजकीय पक्ष असून सुद्धा खरं म्हणजे देशामध्ये आता असे निर्णय घेतले पाहिजेत. कोणी आपल्या गावात असेल, कोणी घरात असेल, किंवा राज्यस्तरावरचे नेते असतील, आणि एक निर्णय घेतला पाहिजे की मोदीजींच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपा संघ परिवाराच्या मर्यादा सगळ्या ओलांडल्या गेलेल्या आहेत. म्हणजे आता त्यांचं कडेलोट करायची वेळ आली आहे. आणि केवळ ईव्हीएम किंवा त्यांच्या प्रसार माध्यमांच्या माध्यमातून ते देशावर सत्ता तशीच ठेवू इच्छित असतील आणखी 25 वर्ष, तर अशा प्रकारच्या सत्तेमध्ये आमच्या स्त्रियांच्या प्रतिष्ठेला, स्त्रियांच्या सुरक्षेला प्रचंड धोका आहे. आणि हा धोका टाळायचा असेल तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला रक्तहीन क्रांती सांगितली, म्हणजे लोकशाही दिली, निवडणुका दिल्या. आणि त्या निवडणुकांचा गैरउपयोग करून हे सरकार सत्तेवर आलं असेल तर आपल्याला सुद्धा गैरउपयोग न करता, परंतु रक्तहीन क्रांती केल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. कारण आपली मुलं, आपल्या स्त्रिया यांच्या जीवाला, प्रतिष्ठेला धोका असेल तर आपल्या अस्तित्वालाच तो धोका आहे. आणि म्हणून मी या विचारापर्यंत आलो की मी कोणालाही न विचारता, खरं म्हणजे मी पुन्हा एकदा या कॅमेऱ्यासमोर सांगेन की आदरणीय बाळासाहेब आंबेडकर यांनी भारतामध्ये म्हणजे मागच्या लोकसभेला जे काम केलेलं आहे ते काम भारतातल्या सगळ्या बहुजन वंचितांसाठी आदर्श काम आहे. त्यांनी मला उरण, मावळ या मतदारसंघातून खासदारकी लढायची संधी दिली. आणि खरं म्हणजे त्यांनी एक खूप मोठा न्याय केला, जो न्याय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप वर्षापूर्वी आमच्या रायगड जिल्ह्यात केला होता. आणि तशा प्रकारचा न्याय केला. आम्ही अनेक लोक लोकसभेत लढलो. आता त्यांचं काय झालं याचा विषय मी इथे चर्चेला घेत नाही, परंतु बाळासाहेब आंबेडकरांनी मला एक दिशा दिली की तुम्ही लोकसभा लढू शकता. जिंकू शकलो नाही, पण लोकसभा म्हणजे काय हे मला पूर्ण कळलेलं आहे. आणि ज्या लोकांनी 75,000 वोटिंग मला केलं, आणि ते लोक मला अनेक वेळा भेटतात, आणि भेटल्यानंतर माझ्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये एक भावनिक नातं तयार झालेलं आहे. जरी ते मला दिसत नसले किंवा प्रत्यक्ष भेटत नसले तरी मला जबाबदारी कळते. त्या 75,000 लोकांनी मला मतदान केलं, त्यांनी मला हे शिकवलेलं आहे की तुम्ही लढा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. आणि हा जो विश्वास आहे, त्या विश्वासामुळे माझ्या लक्षात आलं की येणारी जी लोकसभा आहे, ती येणारी लोकसभा आणि विधानसभा या निवडणुकांमध्ये मोदींच्या या अत्याचाराला आम्ही राजकीय उत्तर दिलं पाहिजे. मी बाकीच्या बारीक सारीक गोष्टी म्हणजे नोटबंदीतून आमच्यावर झालेले अन्याय आहेत, कोरोना काळात आमची जी अवहेलना झाली, आमच्या घरातला प्रत्येक माणूस कोणी नाही कोणीतरी वारलेला आहे, चुकीची औषधं देऊन किंवा औषधं नाकारून मेलेला आहे, आणि त्यांची जी भयानक स्थिती आली, याचं मी जास्त वर्णन करत नाही. कारण का, हे सगळं आपल्याला माहित आहे. प्रश्न आहे उपायांचा.
आणि म्हणून गेले 15 दिवस मी मुंबई परिसरात, मुंबई, ठाणे, पालघर या परिसरात फिरतोय, कारण हा परिसर आम्हाला जवळचा आहे आणि या भागामध्ये साधारणपणे 81 विधानसभा आहेत आणि 10 ते 12 लोकसभा आहेत आणि 1001 ग्रामपंचायत सदस्य आणि महानगरपालिकेचे नगरसेवक आहेत आणि ही सत्ता अत्यंत महत्वाची आहे. आणि मुंबईच्या या सत्तेसाठी शिवसेनेला तोडण्याचं काम शिवसेनेतल्या लोकांना हाताशी धरून केंद्र सरकारने केले. मग त्यांना ईडी लावली, काही लोकांना 50 कोटी दिले, कारण का इथे प्रचंड महसूल पैसा आहे आणि इथल्या जमिनींना प्रचंड भाव आहे. म्हणजे आजची घटना सांगतो, नेरूळ मधला 1 गुंठ्याचा भूखंड आज 4 कोटी रुपयांनी विकला गेला. म्हणजे मुंबईची जी आमची ठाणे, रायगड, पालघर मधली इथली जमीन आहे ती गुंठ्याला 4 कोटी रुपये आहे आणि आपल्याला माहिती आहे 4 कोटीमध्ये बाकीच्या महाराष्ट्रात किती जमीन येऊ शकते. इथली गुंठ्याची जमीन आहे. त्यासाठी मी नेहमीच इथे जमीन हक्काचे आंदोलन चालवत आलो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुळ कायद्याचं आंदोलन चालवत आलो आणि आज आमची गावठाणं विकण्याचा प्रयत्न या सरकारकडून होणार आहे. लोढा नावाचा जो बिल्डर आहे तो आता या सरकारमध्ये मंत्री आहे आणि तो इथली गावठाणं आणि कोळीवाडे तोडण्यासाठीच आलेला आहे. ही गोष्ट सत्य गोष्ट आहे आणि म्हणून आम्हाला आता संघर्ष करण्याशिवाय, लढण्याशिवाय काही पर्याय राहिला नाही. आणि देशाच्या राष्ट्रीय स्तरावर या 2 ज्या घटना घडल्यात, राजस्थान आणि गुजरात मधल्या, ह्या घटना आम्हाला अत्यंत व्यथित करणारे आहेत. आणि म्हणून माननीय राज्यपालांनी मागच्या वेळी सांगितलं होतं की राजस्थानचे आणि गुजरातचे व्यापारी जर मुंबईतून गेले तर मुंबई ही गरीब होईल किंवा इथं काहीच उरणार नाही. तर पुन्हा एकदा मी राज्यपालांना सांगतो की गुजरात आणि राजस्थानची जी संस्कृती आहे, हिंदू संस्कृती आहे, ही स्त्रिया, शूद्र, अतिशूद्र यांच्यावर अत्याचार करणारी संस्कृती आहे. त्यांच्याकडे पैसा किती असेल, हा पैसा आमच्या ओबीसी, एससी, एसटी यांच्या शोषणातून आलेला आहे. ही अशा प्रकारची संशोधनात्मक टीका राज्यपालांवर झाली नाही. महाराष्ट्राने अशी टीका 7 ते 8 दिवस करायला पाहिजे होती, पण अशी झाली नाही. याच्यावर मी सुद्धा फेसबुक लाईव्ह केलं होतं. परंतु गुजरात आणि राजस्थानची जी संस्कृती आहे याच्यामध्ये खास करून ब्राह्मण, तिथले क्षत्रिय आणि तिथले वैश्य हे मनुस्मृतीनुसार जगणारे प्राणी आहेत, म्हणजे हिंसक प्राणी आहेत. प्राणी म्हणणार नाही, प्राणी म्हणणं पण प्राण्यांचा अपमान आहे. माझ्या घरात पण बरेचसे कुत्रे आहेत, मांजरे आहेत, परंतु अशा प्रकारची कुठलीही विकृत गोष्ट त्यांच्याकडून होत नाही जी गुजरातमध्ये बिल्किस बानोच्या बाबतीत घडलेली आहे. म्हणजे हिंस्र प्राणी सुद्धा अशा प्रकारचं चुकीचं वर्तन करत नाही. एवढं वाईट वर्तन भारतातल्या या आरोपींनी केलेलं आहे आणि त्यांना मोकळं सोडण्याचं काम जे नरेंद्र मोदी सरकारने केलेलं आहे ते जगामध्ये ज्याची चितू चालू आहे. परंतु आता निषेध करून हे काय बदलणार नाहीत. आणखी 25 वर्ष हे सत्तेतून हलणार नाहीत. आणि म्हणून मी तुम्हाला खास करून बहुजन संघटक याचं बाकीच्या महाराष्ट्रामध्ये खूप वाचक प्रेक्षक आहेत आणि म्हणून तुम्हाला मी सांगतो की आम्ही एक निर्णय घेतलाय. मुंबई परिसरातल्या आगरी, कोळी, भंडारी आणि बौद्ध समाजाचे भाऊ यामध्ये आहेत. त्यांनी निर्णय घेतलाय की ही जी लोकसभा आहे ही लोकसभा आमच्या बिल्किस बानोंच्या हक्कांसाठी ही लोकसभा आहे. ही राजस्थानच्या त्या आमच्या छोट्या बाळासाठी आम्हाला लढवायची आहे आणि या देशाची सत्ता आम्हाला हाती घ्यायची आहे. मग त्याच्यामध्ये आपल्याला लढता लढता मृत्यू आला तरी चालेल किंवा त्या संघर्षामध्ये आमचं काही बरं वाईट झालं चालेल, परंतु तीव्र ईर्षेने आणि अत्यंत ताकदीने या निवडणुका आम्हाला लढवायच्या आहेत. आणि मी पुन्हा सांगतो की माझ्या दृष्टीने मला ह्या अशा प्रकारचं ज्ञान देणारे माझे आदर्श हे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आहेत. परंतु प्रसंग असा आहे की या सगळ्यांना विचारत बसण्याची वेळ आता राहिलेली नाही. यांना काय करायचं, त्यांना करायचं हे न करता आम्ही एक निर्णय घेतलाय की MMRD क्षेत्रामध्ये सगळ्या निवडणुका लढवायच्या. आणि त्या का लढवायच्या की राज्य करण्याच्या लायक केंद्र सरकार आणि राज्य सरकार राहिलेलं नाही. यांना कुठलाही मानवी चेहरा नाही. अत्यंत विकृत, म्हणजे पिसाळलेली कुत्र्यांपेक्षा भयानक असे हे प्राणी झालेले आहेत आणि त्यांनी आमच्या ओबीसी, एससी, एसटी, अल्पसंख्याक यांच्यावर अत्याचार करायला सुरुवात केली. आणि म्हणून आता हा जो विषय आहे कुठल्याही राजकीय पक्षाने त्याला उत्तर द्यावं किंवा आम्ही कुठल्याही राजकीय पक्षात प्रवेश करावा. म्हणजे भाजपला, काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपला हरवण्यासाठी आम्ही काँग्रेसकडे जावं किंवा राष्ट्रवादीमध्ये जावं किंवा शिवसेनेत जावं असा विषय राहिलेला नाही. कारण हे सर्व पक्ष ज्या पद्धतीने, म्हणजे गुवाहाटीला लोक गेले, 50-50 कोटी घेतले, ईडी लावली, त्यानंतर विधानसभेत आज जी चर्चा चालू आहे त्या चर्चेमध्ये कुठेही ओबीसी, एससी, एसटी यांच्या न्यायाचा विषय देत नाहीत. याचा अर्थ हे सगळे राजकीय पक्ष इकडून तिकडून एकच आहेत. ते ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांचे समर्थक आहेत आणि ओबीसी, एससी, एसटी स्त्रिया यांच्यावर अत्याचार करणार आहेत. आणि म्हणून आजचा जो विषय आहे संविधानिक संस्कृतीचे राजकारण आणि त्याच्या वाटा काय असतात. आणि म्हणून मी याला शब्द दिला आहे की भारतातले जेवढे राजकीय पक्ष आहेत त्यामध्ये काँग्रेस असेल, भाजप असेल, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, या सगळ्यांची मालकी आहे ही ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्याकडे गेल्यामुळे इथले अल्पसंख्याक हिंदू, म्हणजे मुस्लिम असतील, ख्रिश्चन असतील, बौद्ध असतील, जैन असतील किंवा एससी, एसटी असतील, यांना कुठलाही पर्याय राजकीय व्यवस्थेत राहिलेला नाही. आणि मग आम्ही लढायचं कुठल्या मुद्द्यावर, तर आपल्याला जे लढायचं आहे, अनेक लोकांनी सांगितलेलं आहे की भारताचा खरा धर्मग्रंथ वर्तमानात कुठला असेल तर तो भारतीय संविधान. आणि म्हणून भारतीय संविधानाची जी संस्कृती आहे ती संस्कृती मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि भारतीय संस्कृतीने, म्हणजे भारतीय संविधानिक संस्कृतीने आपल्याला राजकीय उत्तर द्यायचं आहे, यासाठी मी इथे बोलायला बसलेलो आहे. आणि जी संविधानिक संस्कृती काय आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय, याच्यामध्ये ही भारतीय संस्कृती किंवा भारतीय संविधान मांडलेलं आहे आणि टोटली हे मनुस्मृतीच्या विरोधात आहे. याच्यामध्ये
आपल्याला माहित आहे की मनुस्मृतीने शोषण करताना शोषणाची जी पद्धत वापरली, पहिल्यांदा स्त्रियांना शूद्र केलं, स्त्रियांचे सगळे मानवी अधिकार नाकारले, ज्यांची लोकसंख्या देशाच्या एकूण लोकसंख्येच्या 50% आहे, आणि त्यानंतर ओबीसी, एससी, एसटी यांचं शोषण आपल्या देशामध्ये झालेलं आहे. आणि त्याच पद्धतीनं आज पहिला अटॅक जो आहे तो पहिला अटॅक आपल्याकडे झालेला आहे देशामध्ये. गुजरातमध्ये आपल्या अल्पसंख्याक स्त्रीवर बलात्कार करून त्याचं समर्थन चालू आहे. खरं म्हणजे भाजपच्या सगळ्या खासदारांनी, सगळ्या आमदारांनी याचा निषेध केला पाहिजे, आणि ते जी झालेली जी माफी आहे शिक्षेची ती सुप्रीम कोर्टाने सुद्धा रद्द करायला पाहिजे. एवढे आक्रोश या देशामध्ये आहे. परंतु हा आक्रोश राजकीय पक्षांमध्ये गुलाम झालेल्या आपल्या नेत्यांना व्यक्त करता येत नाही. कारण माझे सुद्धा अनेक सहकारी, माझे अनेक जात बांधव, आमचे ओबीसी सगळे बीजेपीमध्ये आहेत, आणि बीजेपीमध्ये असल्यामुळे आपल्याच पक्षाच्या विरुद्ध त्यांना बंड करता येत नाही. परंतु हे वास्तव आहे की पक्षाच्या कक्षा सोडून पुढे यायला पाहिजे. आणि म्हणून आज आम्ही जो निर्णय घेतला, गेले 10 दिवस या मुंबई परिसरात आम्ही अनेक लोकांना भेटतो आणि त्यांना सांगितलं की बाबा रे, काका, मामा, बाबा, आपले गुरु असतील, आपले आई वडील असतील, यांना विचारून निर्णय घ्यायची वेळ राहिलेली नाही. आता आपण स्वयं निर्णय घेतला पाहिजे की मी या सगळ्या अत्याचारी राजकीय व्यवस्थेविरुद्ध लढायला तयार आहे. लढायला म्हणजे काय, मोर्चे काढणार का, आंदोलन करणार का? कारण हे सगळं तुम्ही काय केलं तर याच्यावर पोलीस कारवाई करायला तयार आहे, तुमच्यावर केसेस टाकायला तयार आहेत. खरी लढाई आहे ही, खरी लढाई निवडणुकीची आहे. आणि म्हणून येणाऱ्या लोकसभेत, येणाऱ्या विधानसभेत आम्ही या लोकांना राजकीय पर्याय देऊ शकतो का हा प्रश्न आहे. आणि अनेक लोक याबद्दल निराश आहेत. आणि मी कालच घाटकोपरला याच्यावर एक मीटिंग केली, तर त्यामध्ये 90% वक्त्यांनी सांगितलं RSS एवढा बलाढ्य आहे, असा आहे, तसा आहे, मग त्यांच्याविरुद्ध आम्ही काय करणार. आणि त्या सभेला शाहीर संभाजी भगत पण होते, अतिशय महाराष्ट्रातले गाजलेले शाहीर आहेत, आणि ज्यांनी मला आंबेडकरी चळवळीत आणलं. तर मी तिथे उदाहरण दिलं की वयाच्या 35व्या वर्षी संभाजी भगत मला भेटले, अशोक अंकुश भेटले, प्राध्यापक प्रेमरत्न चौकेकर भेटले, आणि त्यांनी सांगितलं की हा जो अत्याचाराचा मार्ग आहे, म्हणजे मनुस्मृतीचा मार्ग आहे, तो तुम्ही सोडा. तुम्ही ओबीसी आहात, तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गाने चला. आणि या 3 लोकांनी मला सांगितल्यानंतर मी बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत आलो, आणि बाबासाहेब आंबेडकर वाचले, भगवान बुद्ध वाचले, आणि त्यानिमित्ताने भारतीय संविधान वाचले. नाहीतर भारतीय संविधान अजूनही ओबीसींच्या गावठाणापर्यंत पोहोचलेलं आहे असं नाहीये. म्हणजे ते कदाचित ग्रामपंचायतमध्ये एखादी कॉपी असू शकते, जिल्हा परिषदमध्ये असू शकते, विधानसभेमध्ये असू शकते, लोकसभेत असू शकते, पण गावाच्या गावकीमध्ये भारतीय संविधान पोहोचलेलं नाही. तिथली जी कामाची पद्धत आहे, मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संविधान सभेतली भाषणं वाचली. कारण गावांमध्ये स्त्रियांवर, मागासवर्गीयांवर जे अत्याचार होतात त्या मनुस्मृतीच्या घटनेनुसार अशा अत्याचार आमच्या रायगड जिल्ह्यात खूप मोठ्या प्रमाणात झाले. ज्याला काय म्हणतात, वाळीत टाकणं हा जो प्रकार आहे, म्हणजे एकाच जातीचे लोक असतात, पण आपल्याला जो ऐकत नाही त्याला वाळीत टाकलं जातं, आणि त्याला पाणी, त्याला जेवण किंवा त्याला कुठलंही सहकार्य करत नाही, रोजगार देत नाहीत. आणि हा प्रश्न पोलिसांना सुटत नव्हता. आणि मग त्याच्यावर मी चिंतन केलं, तेव्हा मला बाबासाहेबांचं संविधान सभेतलं एक भाषण भेटलं. आणि त्यामध्ये बाबासाहेब सांगतात की या देशामध्ये अनेक प्रकारचे राजे आले, मोगल आले, शक आले, हून आले, ख्रिश्चन आले, म्हणजे इंग्रज आले, पोर्तुगीज आले, आणि त्यांनी ह्या लोकांवर राज्य केलं आणि त्यांना गुलाम केलं. परंतु गावातली जी रचना आहे मनुस्मृतीची ती कधीही बदललेली नाही. म्हणजे राजेशाही बदलली, शासक बदलले, पण मनुस्मृतीची गावातली रचना बदलली नाही. आणि म्हणून ती मनुस्मृतीची रचना आजच्या घडीला तशीच आहे. त्यामुळे राजस्थानच्या शाळेत ही घटना का घडली, कारण तिकडे असं आहेच की मागासवर्गीय मुलांनी ते पाणी प्यायचा प्रयत्न केला, त्याला ठारच करायचं, ही ती मनुस्मृती आहे. आणि कुठल्याही स्त्रीने, कुठल्याही स्त्रीवर बलात्कार करण्याचा आम्हाला मनुस्मृतीच्या घटनेनुसार अधिकार आहे, हे जाहीर झालं परवा, म्हणजे देशाने ते पाहिलं. अशा प्रकारची मनुस्मृती प्रत्येक गावठाणामध्ये आहे. आणि मग ह्याच्यावर ज्या घटना रायगड जिल्ह्यात घडल्या की त्यानंतर मी पोलीस स्टेशनला स्टेटमेंट केलं की प्रश्न असा आहे, गावातली जी कमिटी आहे पंचांची, की गावातली जी संस्कृती आहे, या संस्कृतीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या त्या लोकसभेतल्या, संविधान सभेतल्या भाषणात असं म्हटलेलं आहे की या देशामध्ये राज्यव्यवस्था कुठलीही असेल, कुठल्याही राजाची असेल, परंतु गावातली जी व्यवस्था आहे, ग्रामीण भागातली व्यवस्था आहे, ही व्यवस्था म्हणजे मनुस्मृतीची आहे. आणि तिला नरक असा शब्द वापरलेला आहे बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि स्वर्ग आणि नरक या गोष्टी आपल्याला माहित आहेत, पण नरक म्हणजे खूप वाईट स्थिती असते, ही आपल्या सगळ्या बहुजन समाजाला किंवा हिंदू समाजाला माहीत असलेली गोष्ट आहे. आणि त्यांनी बाबासाहेबांनी याला नरक असं म्हटलेलं आहे. आणि ही जर व्यवस्था बदलायची असेल तर भारतीय संविधान त्या गाव कमिटीमध्ये रुजलं पाहिजे. गावातले छोटे छोटे नेते असतात, सरपंच, सदस्य किंवा जात पंचायतीचे लोक, यांना हे कळलं पाहिजे की आता मनुस्मृती या देशामध्ये नाही, आमच्या डोक्यात जी हिंदू कल्चर आहे, वैदिक कल्चर आहे, ती बाजूला गेलेली आहे, आणि संविधानिक संस्कृती आम्ही स्वीकारलेली आहे. अशा प्रकारचं संविधानाला भेट देण्याचं काम त्या गावामध्ये आपल्या लोकांनी, जे संविधानावर प्रेम करतात, त्यांनी केलं पाहिजे. पण संविधान शब्द आला की लगेच त्याला आंबेडकरी म्हणतात किंवा बौद्ध तरी म्हणतात, बाकीच्या लोकांचं संविधानाची जणू काय नातच नाही, अशा प्रकारचं वातावरण आहे. आणि हे वातावरण बदलण्यासाठी संविधानावर आधारित संविधानिक जीवन मूल्ये जे आहेत त्याला धरून असलेली लढाई, राजकीय लढाई आपण लढली पाहिजे, अशा मतापर्यंत मी आलो. आणि मी ठरवलं की आता तर आपल्याकडे असे कुठलेही राजकीय पक्ष नाहीत की या सगळ्या आपल्या लोकांना सहजपणे तिकीट देतील आणि
ते काम वंचितनं खूप चांगल्या पद्धतीने केलं, ते कौतुकास्पदच आहे. पण आता सुद्धा लोकांना अपेक्षा आहे की बाळासाहेब आंबेडकरांनी यावर काहीतरी निर्णय घ्यावा, जसं मागच्या काही झालं होतं. परंतु ते निर्णय घेतील किंवा नाही घेतील किंवा काही अडचणी असू शकतात, पण लोकांनी मात्र अशा प्रकारचं वंचितनी ज्या पद्धतीचं वातावरण महाराष्ट्रात केलं होतं, अशा प्रकारचं वातावरण आपला मोहल्ला, आपलं गाव इथे केलं पाहिजे. आणि यामध्ये मी दादरची माझी सभा जी आहे ती आदरणीय ओवीसी बॅरिस्टर ओवीसी आणि माजी खासदार ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांची सभा ही माझ्या जीवनातली सगळ्यात मोठी म्हणजे अविस्मरणीय अशी सभा आहे. कारण त्या सभेत ज्या पद्धतीने राष्ट्रीय भाषण ओवेसीने केलेलं आहे ते भाषण माझ्यासाठी आदर्श आहे. आणि बाळासाहेब आंबेडकरांची जी भूमिका होती त्या सभेमध्ये, म्हणजे मुंबईतल्या आगरी कोळी कराडी लोकांना अशा प्रकारची प्रतिष्ठा मुंबईत कधी भेटली नव्हती, ती बाळासाहेब आंबेडकरांनी दिली. याच्या अगोदर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली होती आणि ती आदर्श अशी स्थिती आहे. परंतु हा निर्णय फक्त एकट्या बाळासाहेब आंबेडकरांनी घ्यावा किंवा अन्य आपल्या आंबेडकरी नेत्यांनी घ्यावा असं करण्यापेक्षा आता ग्राउंडवर असलेले आम्ही जे लोक आहोत, गरीब लोक आहोत, त्यांनी असा उठाव केला पाहिजे. आणि त्या उठावानंतर अनेक जे नेते आहेत बाळासाहेब आंबेडकरांसारखे, ओवेसींसारखे, ते पुढे येतील आणि सांगतील की होय, या देशामध्ये बंडाची वेळ आलेली आहे. आणि आपापसातले मतभेद विसरून गरीब माणूस या देशातला भारतीय नागरिक काय करू शकतो ते आपल्याला दाखवायचं. आणि त्याला विचारधारा कोणती, त्या पक्षाचं नाव काय किंवा संघटना कुठली, यापेक्षा भारतीय संविधान हा आमचा एक विचार आहे, ती आमची संस्कृती आहे, तो आमचा पक्ष आहे आणि ती आमची संघटना आहे. आणि हे भारतीय संविधान हातात घेऊन आपण या लढाईमध्ये उतरलं पाहिजे. आणि हे करत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी जे आम्हाला मार्ग दिलाय की रक्तहीन क्रांती आम्हाला करायचं आहे, कोणाचा जीव घ्यायचा नाही. ठरवलं तर ते काय अवघड नाही, परंतु आपल्याला तसं करायचं नाही. आपल्याला हिंसेने कुठलंही काम करायचं नाही. अहिंसेने जी लोकशाही दिली आहे ती आपल्याला बदलून दाखवायची आहे. आणि ज्या पद्धतीने आज नरेंद्र मोदी भाषणं करतायत किंवा फडणवीस भाषणं करतायत, फडणवीस सांगतात की अत्यंत श्रेष्ठ असा पंतप्रधान देशाला लाभलेला आहे. मी फडणवीसांना प्रश्न विचारतो की बिल्किस बानो यांच्यावर 10 लोकांनी बलात्कार केले आणि ते बलात्कार ती गरोदर असताना, ती 3 वर्षाची मुलगी मारताना ती मुलगी मारलेली आहे. आणि त्याच पद्धतीने आपल्याला माहित आहे की राजस्थानमधली जी घटना आहे ती घटना पण तेवढीच भयानक आहे. या ज्या घटना झाल्या, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत आणि तुमचं खूप बहुमत असलेलं सरकार आहे. जर केंद्र सरकारने आणि महाराष्ट्र राज्यातल्या आताच्या सरकारने ठरवलं तर या लोकांना आपण सहज न्याय देऊ शकतो. परंतु न्याय देण्याऐवजी आमचे पंतप्रधान किती चांगले आहेत असं धादांत खोटं बोलणारे देवेंद्र फडणवीस ही अत्यंत असंस्कृत आहेत. आणि म्हणून आता असं त्यांचं ते जॅकेट आणि सुंदर जे रूप आहे, गोडगोड हसतात, गोडगोड बोलतात, याच्याकडे बघून अत्यंत मला वाईट वाटायला लागलं. आणि स्त्रियांच्या मनात तर किती शिव्या येत असतील, किती राग असेल याची कल्पना न केलेली बरी. आणि म्हणून या घटनेबद्दल मला एवढंच सांगायचं आहे की आम्ही ठरवलेलं आहे की याला राजकीय उत्तर द्यायचं. आणि हे आपल्या अल्पसंख्याक मुस्लिम असतील, ख्रिश्चन असतील, बौद्ध असतील, जैन असतील आणि ओबीसी, एससी, एसटी आणि स्त्रिया यांच्या कोणाच्याच विरोधात नाही, तर संविधानाचीच सांगणे आहे की अशा प्रकारचे अन्याय अत्याचार होतात तेव्हा आपण मैदानात उतरलं पाहिजे. लढण्यासाठी संघटना करण्याचा अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल किंवा आपण राज्य किंवा देश कसा चालवायचा याची जी मूल्य आहेत ही भारतीय संविधानाने आम्हाला दिलेली आहेत. मग त्या संविधानिक अधिकारांचा उपयोग करून जर आम्ही लढत नसू तर आजही आम्ही गुलाम आहोत. आणि म्हणून डॉक्टर रावसाहेब कसबे यांची मुलाखत मी काल पाहिली आणि त्यांनी ते सांगितले मुलाखतीत, जर मी हे आज बोलू शकलो नाही तर मला मृत्यू येईल, एवढं मोठं उद्विग्न होऊन त्यांनी ते मुलाखत दिली. आणि त्या मुलाखतीमध्ये त्यांनी खूप छानपैकी याची सगळी मांडणी केलेली आहे. म्हणजे हे मी बोलत असताना मला आठवतं की वयाच्या 35 वर्षांतर अनेक आंबेडकरी विचारवंतांनी, विद्वानांनी मला जे काही शिकवलेलं आहे, जे काही मला ज्ञात करून दिले, त्यानंतरच मी बोलायला लागलो. आणि मला आज अभिमान आहे की आमचे ओबीसी मधले आगरी, कोळी, भंडारी यातले सगळे लोक अशा प्रकारचं बोलायला लागतील तेव्हा हा समाज जागा होईल. कारण आतापर्यंत लोकांना असं वाटतं की एखादा आंबेडकरी विद्वान किंवा नेता बोलतोय त्याचा आणि आमचा काही संबंध नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आणि आमचा काही संबंध नाही, किंवा महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंचा सुद्धा आमच्याशी संबंध नाही. आम्ही हिंदू आहोत आणि हे सगळे लोक हिंदुत्वाच्या विरोधात धर्माची चिकित्सा करायला लोक आहेत, म्हणजे आमची शत्रू आहेत, अशा प्रकारचं गृहीतक या लोकांच्या डोक्यात बसलेलं आहे. आणि ते काढण्यासाठी अशा प्रकारच्या प्रबोधनाची आवश्यकता आहे. राजीव खांडेकर मला सांगत असतात की आपण बोला. कधी कधी वाटतं की बाबा खरोखर प्रबोधनाची आवश्यकता आहे का? बाबा एकनाथ शिंदे यांनी कुठे अशा सभा घेतलेल्या आहेत, देवेंद्र फडणवीसांनी कुठं प्रबोधन केले, तरी पण ते मुख्यमंत्री होतात, उपमुख्यमंत्री होतात. मग ओबीसी, एससी, एसटीना असंच लोकांना सभा घेऊन समजवायची गरज का होते? याचं कारण असं आहे की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, एकनाथ शिंदे हे मराठा, या लोकांना न्याय द्यायचाच नसतो.
लोकांचं शोषण जे मनुस्मृतीनुसार आलेलं आहे तेच करायचं असतं आणि लोकांना लुटण्यासाठी कुठल्याही तत्वज्ञानाची गरज नसते. ते तत्वज्ञान गुजरातमध्ये बिल्किस बानोच्या प्रकरणात आपल्याला पाहायला मिळतं, ते राजस्थानमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की मागासवर्गीय मुलांवर त्यांना शिक्षण कसं नाकारायचं, पाणी कसं नाकारायचं, मानवी अधिकार कसं नाकारायचं हे सांगायची गरज नाही. ते मनुस्मृतीमध्ये, रामायणामध्ये, महाभारतामध्ये, पुराणांमध्ये प्रत्येक पानाच्या ओळीवर लिहिलेलं आहे आणि त्या पद्धतीने मनुस्मृतीचं हे जे राजकारण आहे, समाजकारण आणि धर्मकारण आहे आपल्या देशात चालू आहे. आणि म्हणून याच्या विरुद्ध म्हणजे ह्या मनुस्मृतीच्या विरुद्ध आपल्या लोकांना, ओबीसीला जागृत करण्यासाठी मात्र धर्माची चिकित्सा करावी लागते. आणि मला आठवतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सगळं साहित्य मी वाचलं. बाबासाहेब आंबेडकरांची जी मांडणी आहे त्यांनी हिंदू धर्माचा फार सखोल अभ्यास केला होता आणि हा अभ्यास करून त्यांनी गीता असेल, वेद असतील, उपनिषद असतील, पुराण असतील यांची अत्यंत शास्त्रीय पद्धतीने चिकित्सा केली. परंतु या सगळ्या धर्मग्रंथांना ते वाईट आहेत म्हणून जाळून टाकणं, त्यांचा द्वेष करणं किंवा या घटनांचा निषेध करणं एवढाच उपाय करून चालणार नाही. तर लोकांना पर्याय देणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी माझ्या बोलण्यामध्ये अनेक उदाहरणं देत असतो आणि सांगत असतो. एखाद्या दारुड्याला आपण रोज सांगतो की दारू सोड, दारू सोड, दारू सोड, हे रोज सांगतो. तो वैतागतो आणि तो काय म्हणतो की ठीक आहे सोडतो मी दारू, पण 4 वाजले संध्याकाळी किंवा त्यांची दारू पिणाऱ्या लोकांची एक विशिष्ट वेळ असते, त्याला तळप हा शब्द आहे. ती तळप आली की मला दारू लागते किंवा काहीतरी प्यायला लागते, तेव्हा मी काय करू, म्हणजे दारू सोडली तर मी काय करू. तर आपल्याला उदाहरणासाठी मी सांगेन की मनुस्मृती ही आज दारू आहे आणि ती प्रत्येक घराघरामध्ये भारताच्या म्हणजे पुरुषांच्या असतील किंवा उच्चवर्णीयांच्या डोक्यामध्ये त्या दारूने असे नशा चढलेली आहे. मनुस्मृतीची आणि धर्माची नशा आहे आणि ही उतरवायची असेल तर त्याला पर्याय आपण दिला पाहिजे. तसं त्या दारुड्याला दारू सोडायची असेल तर आपण सांगितलं पाहिजे की बाबा तू दूध पी किंवा लस्सी पी, हा त्यावरचा उपाय आहे. उपाय सांगणं गरजेचं आहे. आणि म्हणून ह्या धार्मिक नशेविरुद्ध, विषमतेच्या नशेविरुद्ध, मनुस्मृतीच्या नशेविरुद्ध आपल्याला पर्याय द्यायचा आहे. आणि तो पर्याय काय असेल, म्हणजे दूध म्हणजे काय तर भारतीय संविधान आहे आणि भारतीय संविधान आपण मुलांना, स्त्रियांना, ओबीसी, एससी, एसटी यांना जगण्याचा पर्याय म्हणून दिलं पाहिजे. त्याचा धर्म कुठलाही असेल, तो मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, अल्पसंख्याक असेल, एससी, एसटी, ओबीसी असेल, पण आता ह्या शोषित लोकांना आपल्याला सांगावं लागेल की भारतीय संविधानाचं, या श्रावण महिना अनेक लोक रामायण आणि महाभारताचं पठण करत असतात खेड्यांमध्ये किंवा बौद्ध बांधव वर्षावास करत असतात, त्यांनी आता भारतीय संविधान वाचलं पाहिजे. भारतीय संविधानातली प्रत्येक कलम किंवा भारतीय संविधानाने ज्या प्रकारची समाज व्यवस्था किंवा सामाजिक न्याय व्यवस्था आपल्यासमोर मांडलेली आहे त्याचा सखोल अभ्यास आपण केला पाहिजे. आणि मी प्रामाणिक सांगतो, मी पण संविधान वाचतो, पण एवढ्या खोलात जाऊन मी वाचलेलं आहे. त्यातला समता हा शब्द मला थोडाफार समजायला लागला आणि समता या देशात निर्माण करण्यासाठी मागासवर्गीय 85% ओबीसी, एससी, एसटी आणि स्त्रियांना न्याय दिला पाहिजे. ही गोष्ट ओबीसी आरक्षणात काम करताना मला कळली आणि मग समता निर्माण करणं या देशासमोरचं ध्येय आहे. आणि विषमतावादी जो भारत आहे तो आपण विषमतावादी भारत, विकृत भारत आहे, तो संपवला पाहिजे. तो खरं म्हणजे या देशातला अंधार आहे. आणि म्हणून समतावादी भारत, हा संविधानिक भारत, हा पर्याय आपल्यासमोर ठेवला. त्यासाठी आपण जगलं पाहिजे. आणि ही गोष्ट मला एक साधी सोपी गोष्ट कळली आणि मी लोकसभा लढल्यानंतर मला अंदाज आला की मला ज्या लोकसभा लढताना अडचणी आल्या आणि ज्या गोष्टी ताकदीच्या पण कळल्या, त्यानुसार आपल्या सगळ्यांनी आता पहिली गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातल्या जेवढ्या लोकसभा आहेत त्या लढायला आपण तयार झालं पाहिजे. आणि म्हणून जे कोणी खूप अत्यंत हुशार वक्ते आहेत, लेक्चरर आहेत, अभ्यासक आहेत, साहित्यिक आहेत, हे आपापल्या ठिकाणी विद्वान आहेत, त्यांना माझा नमस्कार आहे, जय भीम आहे. परंतु या सगळ्यांबरोबरच हे सगळे विद्वान, त्यांच्या चर्चा, त्यांचं साहित्य, त्या कलाकार म्हणजे आपले जे शाहिरी जलसा करणारे किंवा आंबेडकरी कलावंत आहेत, आमचे पण आगरी कलाकार आहेत, या सगळ्यांनी आता एक धोरण ठेवलं पाहिजे की बिल्किस बानोवर म्हणजे स्त्रियांवर अत्याचार करणारे हे पुरुष सत्ताक लोक यांना आम्ही एकवीर आईला मानतो, स्त्रियांना मानतो. स्त्रियांना अधिकार देणारी मातृसत्ताक संस्कृती या देशाला कळली पाहिजे. एका ठिकाणी हे संघवाले सांगतात की वंदे मातरम, आता फोनवर काय बोलायचं, वंदे मातरम, ठीक आहे वंदे मातरम बोलायचं, ओके. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची प्रार्थनाच आहे, नमस्ते सदा वत्सले मातृभूमी. मातृभूमीला ते आई म्हणतात, परंतु मातृभूमीला तुम्ही आई म्हणता, मग आमची कोण आहे? खरं म्हणजे मातृभूमीची जी कसवणूक आहे, तिची सेवा आहे, हे मागासवर्गीय आम्ही सगळे ओबीसी, एससी, एसटी करतो. आम्हाला पण वाटतं ही आमची आई आहे, पण त्या आईचे जे मुलाचं आणि आईचं नातं आहे, म्हणजे प्रत्येक मुलाला आपली आई ही देवापेक्षा मोठी वाटत असते. सगळ्यात मोठी सुरक्षा आईपेक्षा कोणी या जगात शूर नाही, अशा प्रकारचं म्हणजे समज प्रत्येक मुलात असतो. माझाही तोच हे आहे, समज नाही वास्तव आहे. म्हणजे लहानपणी तर आईच्या विषयी प्रचंड सुरक्षा मला वाटत आली. आज सुद्धा मी 50 वर्षाचा झालो तरी माझी आई मला सुरक्षा देईल किंवा मला माझा जीव वाचवेल कुठल्याही संकटात, असा विश्वास मला आजही आहे आणि समस्त देशातल्या स्त्रियांबद्दल आहे. तो हा जो विश्वास आहे स्त्रियांबद्दलचा, ती वंदे मातरमची खरी म्हणजे कल्पना आहे. आता वंदे मातरम बोलण्याचा संघ परिवाराला अधिकार राहिला का? ज्यांनी बिल्किस बानो या आमच्या बहिणीच्या, तिची जी मुलगी आहे 3 वर्षाची, तिला आपटून मारलेला आहे, तिच्यावर 10 लोकांनी बलात्कार केलाय. हा बलात्कार बिल्किस बानोवरचा नाही तर भारत मातेवरचा बलात्कार आहे. आणि म्हणून भारत माता की जय
किंवा वंदे मातरम हा बोलण्याचा अधिकार संघ परिवाराला राहिलेला नाही. तो अधिकार आमच्या सगळ्या ओबीसी, एससी, एसटी आणि आमच्या स्त्रियांचा आहे, शूद्राती शूद्रांचा आहे. आणि ते वंदे मातरम किंवा हे मातृभूमी, हे भारत माता, हे आमच्या हृदयातले शब्द आहे. आणि त्या भारत मातेसाठी सीमेवर लढणारे सैनिक आहेत, तसं आपल्याला मतदान आणि निवडणूक प्रक्रियेमध्ये लढणारे लोक आज हवेत. आणि म्हणून मी परवा घाटकोपरला जी सभा केली, आदरणीय सुनील खोब्रागडे, शाहीर संभाजी भगत आणि अनेक ऑफिसर आपल्याकडे त्यामध्ये होते. आणि या सभेमध्ये बघितलं मी की लोकसंघ खूप मोठा आहे, त्यांच्या 100 संघटना आहेत, त्यांच्याशी कसं लढायचं हे ते बोलत होते. पण कोणी असं म्हणत नव्हतं की मी निवडणूक लढायला तयार आहे, मला सांगा कुठे लोकसभा लढू, विधानसभा लढू, की नगरसेवक लढू, की सरपंच किंवा ग्रामपंचायत लढू, असं बोलणारे धडाडीचे लोक समोर येत नाहीत. आणि मागासवर्गीयांचा हा कमकुवतपणा आहे. आणि म्हणून आजही डॉक्टर रावसाहेब कसबे जसं बोलले तशी गुलामी आमच्या रक्तात भिनलेली आहे. आणि गुलामीत सुरक्षा आहे, ती गुलामीची गोधडी डोक्यावर घेऊन लपणारे आम्ही लोक आहोत. आणि म्हणून जाहीरपणे लढायला कोणी मैदानात उतरत नाही. आणि म्हणून ही गुलामी तोडण्यासाठी आम्ही 26 आणि 27 उद्याची जी तारीख आहे त्या तारखेला उरणमध्ये एका रिसॉर्टमध्ये अशा प्रकारची विद्वानांची आणि लढाऊ लोकांची एक सभा लावलेली आहे. आणि त्यामध्ये आम्ही निर्णय घेणार आहोत की येणाऱ्या लोकसभेमध्ये या नरेंद्र मोदी असतील, काँग्रेस असतील, जेवढे राजकीय पक्ष आहेत त्यांना संविधानिक सुपुत्र, या देशाचे सुपुत्र म्हणून आम्ही उत्तर देऊ. भले आमच्याकडे पैसा नसेल, काय नसेल, काय करायचं बघू. ज्या काळात बाळासाहेबांनी मला उमेदवारी दिली त्यावेळी माझ्याकडे पैसे नव्हते. मी नम्रपणे पुण्याला जाऊन बाळासाहेबांच्या घरी सांगितलं की बाळासाहेब माझ्याकडे पैसे नाहीत, तुला पैशाची काय आवश्यकता नाही, तुम्ही लढा, मी आहे. त्यांनी जो हा विश्वास दिला, म्हणजे ते जे स्वामी बाबा आहेत ना, भिवू नकोस मी तुमच्या पाठीशी आहे, त्यांच्यापेक्षा मोठा आधार होता. की मला पण आश्चर्य वाटायचं, बाळासाहेब कुठल्या आधारावर सांगतात की तुम्ही लढा, परंतु त्यांनी शेवटपर्यंत मला अगदी निकाल येईपर्यंत पूर्णपणे मोठ्या भावासारखी साथ दिली. अशा प्रकारचे मोठे भाऊ होणारे लोक कोणी असतील तर त्यांनी पुढे आलं पाहिजे. इथल्या स्त्रियांना, इथल्या तरुणांना आता नोकऱ्या वगैरे हे सगळं सोडा, कारण या नोकऱ्या शिल्लक हे लोक ठेवणारच नाहीत. पुन्हा आपल्यावर जशी पेशवाईमध्ये जी स्थिती होती आमच्या एससी एसटी भावांची, तीच ओबीसींची पण येणार आहे. ते गुलामीचं सोडा हो, ज्या पद्धतीने राजस्थान म्हणजे इथली गुजरातची घटना आहे त्यामध्ये आमचा जीव राहील की नाही असा प्रश्न आलेला आहे. आणि म्हणून या सगळ्या प्रकारामध्ये आम्ही निवडणुका लढल्या पाहिजेत. आणि ज्यांना निवडणूक लढवायची नाही, जे विचारवंत आहेत, लेखक आहेत, पत्रकार आहेत, साहित्यिक आहेत, कलाकार आहेत, त्यांनी ह्या जनमानसाला प्रबोधित करण्याचं काम करावं. आणि अशा प्रकारचा निर्णय परवाच्या 26 आणि 27 तारखेला आम्ही घेणार आहोत. अशा प्रकारचा निर्णय आपल्याकडे कुठे होत असेल तर तिथे अशा प्रकारच्या सभा, चिंतन बैठका आपण लावूया. आणि सामान्य माणसाचं, जनतेचं आंदोलन, भगवान बुद्धांनी ज्या पद्धतीनं असे सामूहिक निर्णय घेऊन लोकशाही निर्माण या देशामध्ये केली, आणि त्यामध्ये त्या लोकशाहीमध्ये धर्मापासून राजकारणापर्यंत स्त्रियांना अधिकार देण्याचं काम भगवान बुद्धांनी केलेलं आहे. आणि त्याच पद्धतीचं काम महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. आणि या सगळ्याचं सार जे आहे ते भारतीय संविधान, जे गीतेमध्ये नाही, जे रामायणामध्ये, जे पुराणामध्ये नाही, जे बायबलमध्ये नाही, ते भारतीय संविधानामध्ये आहे. आणि हा भारतीय संविधानाचा पॉझिटिव्ह विचार, सकारात्मक विचार, आमच्या न्यायाचा विचार, जगामधलं सर्वश्रेष्ठ संविधान आहे. या संविधानिक नीतीनुसार मी आज जाहीर करतो की बिल्किस बानोवर झालेला हा अत्याचार म्हणजे अत्याचारच आहे. त्यातल्या अत्याचारांना माफ करणं हा संविधानाविरोधातला निर्णय आहे. संविधानाचा आपला जो म्हणजे ज्याला काय गाभा म्हणता येईल, हा गाभा स्त्रियांना न्याय देणं हा पहिला निर्णय आहे. त्यानंतर एससी एसटीना आणि ओबीसीना न्याय देणं, त्यांना प्रगत, श्रीमंत, जमीनदार, सरंजामी लोकांच्या संपत्ती किंवा उद्योग किंवा प्रतिष्ठा यांच्या बरोबरीने आणण्यासाठी आपल्या संविधानाचा, आपल्या न्याय व्यवस्थेचा, आपल्या राजकीय व्यवस्थेचा जो प्रयत्न आहे, तो प्रयत्न हाणून पाडणारी सरकारनं केंद्रात आणि आता राज्यामध्ये, म्हणजे एकनाथ शिंदेचं सरकार तसलंच सरकार आहे, जे आरक्षणाची अक्षरशः गंमत करते, टिंगल करते. दहीहंडीचा हा खेळ कधी नव्हता आणि त्यामध्ये एकाचा परवा जीव गेला. म्हणजे आमच्या तरुणांचा जीव घेणाऱ्या खेळाला महाराष्ट्र शासन मान्यता देत असेल तर हे मनुस्मृतीचं दुसरं रूप आहे. म्हणजे शिंदे आणि फडणवीस सरकार हे मनुस्मृतीचं आधुनिक रूप आहे. केंद्रामधलं भाजप सरकार ते सुद्धा तसंच आहे. आणि या परिस्थितीमध्ये यांना बदलण्याशिवाय पर्याय नाही. यांची मस्ती उतरवायची असेल तर आम्ही गल्ली गल्ली, चौकात निवडणुका लढायला उतरलं पाहिजे. मतदान करायला सगळेजण तयार आहेत, परंतु नेतृत्व केल्यानंतर ईडी लागते, आपल्यावर पोलिसांची चौकशी होते, आपल्यावर गुन्हे नोंदवले जाते, सगळ्यांना माहित आहे. परंतु लढणं म्हणजे दुसरं काय. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श आम्हाला आहे की अत्यंत कुटुंबियांना सुख म्हणण्यापेक्षा दुःखच जास्त वाटायला येतं, पण लोकांच्या सुखासाठी ते दुःख सुद्धा पचवायला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिकवलं. आणि संपूर्ण जीवन या देशाला देणारा अशा प्रकारचा महापुरुष दुसरा देशात झाला नाही. आणि म्हणून भगवान बुद्धांच्या काळामध्ये अरहंत होण्याची जी संकल्पना, प्रामाणिकपणाची संकल्पना भगवान बुद्धांनी मांडली, ती केवळ व्यक्तिगत मुक्ती किंवा समाधी अशा प्रकारची नव्हती, तर तुमच्या दुःखमुक्तीबरोबरच, व्यक्तिगत जीवनातल्या दुःखमुक्तीबरोबरच तुमची दुःखमुक्ती, तुमचा समाज आणि तुमचं राष्ट्र यांना अनुकूल असली पाहिजे, अशा प्रकारचं तत्वज्ञान धर्मामध्ये, अध्यात्मामध्ये पहिल्यांदा भगवान बुद्धांनी मांडलं. आणि लोकांशी प्रामाणिक राहणारा माणूस किंवा तोच मुक्त या देशामध्ये होऊ शकतो, अशा प्रकारचं जगाला आदर्श असं तत्वज्ञान भगवान बुद्धांनी दिलं. आणि नंतरच्या काळात, स्वातंत्र्याच्या काळात, जेवढे स्वतःला स्वातंत्र्यवीर किंवा नेते म्हणतात त्या सगळ्या नेत्यांमध्ये ग्रेट कोण असतील तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कारण भारतातली विषमता
शोधण्याची नजर महात्मा गांधींकडे पण नव्हती, नेहरूंकडे पण नव्हती. म्हणजे बाकी त्यांना इंग्रज गेले पाहिजे, देश विकास झाला पाहिजे, सगळं ठीक आहे, परंतु विषमतेचं जे विष आहे ते विषमतेचं विष काढून टाकण्याची हिंमत कुठल्याही नेत्यामध्ये नव्हती. ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये होती. आणि लोकांनी या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांबद्दल असा गैरसमज केला की त्यांनी फक्त एक आज धर्मांतरित बौद्धांचं किंवा SC STचंच फक्त दुःख बाजूला केलं आणि म्हणून ते दलितांचे नेते आहेत अशा प्रकारची त्यांना छोट्या ह्याच्यामध्ये कोंडवून ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु जेव्हा मला कळलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हा आगरी, कोळी, कराडी, OBC, भंडाऱ्यांना कुळ कायदा देऊन जमिनी दिल्या आणि त्या कुळ कायद्यामुळे आज नेरूळच्या जमिनीला 1 गुंठ्याला 4 कोटी भाव आलाय आणि त्याच्यामुळे हे वैभव या MMRD क्षेत्रामध्ये आगरी, कोळी, कराड्यांकडे आहे. आणि हे जमिनी लुटण्याचं काम आताचे मुख्यमंत्री फडणवीस किंवा हे जे शिंदे आघाडी सरकार आहे यातल्यामध्ये लोढा बिल्डर, अनेक बिल्डर असते, त्यांचं हे टार्गेटच आहे की मुंबईच्या जमिनी विकून धंदा करायचा, पैसे कमवायचे. आणि त्यासाठी आमचे 63 वर्षीय शारदा पवारसारख्या महिलेचं घर तुटतं. वीणा केनी यांचं जे आमच्या सायन कोळीवाड्यातली 700 घरं तुटतात, जे अत्यंत ऐतिहासिक अशी 2000 वर्षापासूनचे कोळीवाडे ते तुटतात. याच्या पाठीमागे अर्थशास्त्र एकच आहे की जमिनींना भाव आल्यामुळे ही जी बिल्डर लॉबी आहे ती आमच्या गावठाणावर तुटून पडलेली आहे, आमचे व्यवसाय संपवते. आणि म्हणून आम्हाला सगळ्यात जास्त गरज कोणाला आहे ते MMRD क्षेत्रातल्या आगरी, कोळी, कराडी, भंडाऱ्यांना, ईस्ट इंडियन लोकांना. म्हणून आम्ही बंड करायचं ठरवलं. या बंडामध्ये हे सगळ्या बाला-बलुतेदार महाराष्ट्रातले धनगर असतील किंवा अन्य जाती आहेत, कुंभार असतील, OBC जाती आहेत, या जातीने आम्हाला सहकार्य करावं. आणि देशामध्ये सगळ्यात जास्त म्हणजे गुलामी लादली या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या लोकांनी आणि त्या गुलामीतून मुक्त करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर ज्यांना ही मुक्ती, मानवी मुक्ती किंवा संविधानिक मुक्ती जी कळलेली आहे ते बौद्ध बांधव आहेत. आणि बौद्ध बांधवांनी आता माणसाच्या मेंदूसारखं काम करावं, ब्रेनचं काम करावं, अशी विनंती मी महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सगळ्या जागृत संविधानवादी माणसांना करतोय की जे धर्माच्या पलीकडे गेलेले आहेत. त्यांनी धर्मापेक्षा मोठं विशाल असं मन भारतीय संविधानाचं आहे. आणि ते लोकांवर मैत्री आणि बंधुभाव करायला लागतं. आणि जगाबरोबर, मानवी जगाबरोबर सुद्धा प्राणी जगताबरोबर मैत्रीचा भाव आपलं भारतीय संविधान सांगतं, पर्यावरणाबरोबर मैत्रीचा भाव सांगतं. आणि म्हणून संविधानासारखं तत्वज्ञान नाही जे कुठल्याही धर्मामध्ये आज उपलब्ध नाही. आणि अशा प्रकारचं संविधान आम्हाला भेटलं. या संविधानिक तत्वांनी आम्ही निवडणुका लढलो पाहिजे, आम्ही राजकीय पक्ष चालवले पाहिजे. आणि म्हणून कुठलाही पक्ष नसताना संविधान हा विचार घेऊन आम्ही या निवडणुका लढल्या पाहिजेत. मी या फेसबुकवर उशिरापर्यंत हे ऐकणाऱ्या लोकांना सगळ्यांना धन्यवाद देईन. पण एवढी पण विनंती करेन की आता मुद्द्यावर आलं पाहिजे. साधारणपणे 2 वर्ष आता आपल्या बाकी आहेत आणि 2 वर्षामध्ये हा पक्ष डावा विचार चांगला, उजवा विचार चांगला, हे चांगलं, ते चांगलं, या चर्चा करण्यापेक्षा आपण लोकसभेचे सगळे उमेदवार सर्वानुमते जाहीर केले पाहिजेत आणि सांगितलं पाहिजे हे आमचे लोकसभेचे उमेदवार, हे आमचे विधानसभेचे उमेदवार. प्रस्थापित पक्ष आपल्यासारख्या लढणाऱ्या लोकांना, संविधानवादी लोकांना तिकीटच देणार नाहीत, हे वास्तव आहे. त्याच्यामुळे आम्ही जाहीर केलं पाहिजे. 3-3, 4-4 उमेदवार आपण जाहीर करू आणि योग्य वेळी निर्णय घेऊ. मागे कोणी यायचं म्हणजे आमच्यामधल्या चांगल्यातला चांगला असेल तो राहील तिथे. पण आज आम्ही सांगितलं पाहिजे सगळ्या पक्षाच्या आमदार खासदारांना की तुमचं बस झालं. तुम्ही जर बिल्किस बानोवरच्या अत्याचाराविषयी विधानसभेत निषेध करत नसाल, तुम्ही राजस्थानच्या आमच्या मुलावर झालेला अन्याय, त्याचा मृत्यू आहे आणि तो जातीच्या शोषणातून झालेला आहे, उच्चवर्णीय मानसिकतेतून झाला, त्याचा निषेध करत नसाल आणि आज आम्हाला न्याय देत नसाल, तुम्ही जर त्या मोदी हे आदर्श पंतप्रधान म्हणून सन्मान करत असाल, जगभरात त्याची बदनामी झाली, संपलेला विषय तो. नाव सांगायला काही उरलेलं नाही पंतप्रधानांकडे आणि या मुख्यमंत्र्यांकडे पण उरलेलं नाही. तुम्ही आम्हाला जेवायला द्यावं, घरं द्यावं अशातला भाग नाही. आमचा जो सामाजिक सन्मान आहे त्याचा तुम्ही अपमान केलात. आमच्या स्त्रियांचा, भारत मातेचा तुम्ही अपमान केलाय. तुम्हाला राज्य करण्याचा अधिकारच उरलेला नाही. कारण जी संविधानिक संस्कृती आहे ती संस्कृतीच्या विरोधात तुम्ही केलेली आहे आणि मनुस्मृतीच्या आम्ही कायम विरोधात आहे. ज्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळली त्यापासून आम्ही मनुस्मृतीच्या विरोधात. परंतु मनुस्मृती आम्ही वाचली पाहिजे. मनुस्मृती वाचल्यानंतर संविधान वाचलं पाहिजे. आणि म्हणून ज्यांच्या मनामध्ये, ज्या मागासवर्गीयांच्या मनामध्ये अजूनही निवडणुका लढण्याचा राजकीय विचार येत नसेल तर आणण्यासाठी मी आपल्या गावात यावरून सभा घ्यायला तयार आहे. आपल्या भागामध्ये ती सभा घ्यायला तयार आहोत. येत्या 26 आणि 27 तारखेला म्हणजे या ऑगस्टच्या आम्ही उरणमध्ये अशा प्रकारची सभा लावलेली आहे. रिसॉर्टमध्ये लावलेली आहे. तेथे 101 जागा आहेत. जास्त लोक नाहीत आणि निर्णय घेणारे लोक पाहिजेत, लढणारे लोक पाहिजेत. एखाद्या सभेमधून कमीत कमी 10 खासदार आणि 10 आमदार निर्णय घेणारे आम्हाला तिथे आम्ही शपथ घ्यायला आहोत की आपल्याला लढायचं आणि ते सगळ्या प्रकारचे आर्थिक, राजकीय ताकद ठेवून असलेले निष्ठावान लोक आपल्याला पाहिजेत. बदलणारे, पक्षाच्या आमिषांना बोलणारे, 50 कोटी मिळतात म्हणून गुवाहाटीला जाणारे लोक आपल्याला नको होत. लोकांच्या प्रती प्रामाणिक असणारे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन जगणारे, भगवान बुद्धांनी सांगितलेल्या अरहंतासारखं प्रामाणिक जीवन जगणारे लोक आपल्याला पाहिजे. आपल्याकडून जे लोक असे कॉल करतील त्यांना आम्ही आमंत्रित करतो किंवा ज्यांना इच्छा आहे त्यांना आमंत्रित करतो आणि या देशाला आम्ही पर्याय देऊया. खास करून आमच्या स्त्रियांना पण सांगतो की आमदारांची संख्या जास्त आहे, खासदारांची संख्या चांगली आहे या देशामध्ये, पण
स्त्रियांची 50% लोकसंख्या राजकारणात दिसत नाही. आणि म्हणून मी मातृसत्ताक महिलांचं जे समर्थन नेहमी करत असतो, हुंडा न घेण्याची आमची मातृसत्ताक संस्कृती आई एकविरीने या उपरांत म्हणजे कोकणाला दिलेली आहे, जिथे हुंडा घेतला जात नाही. लग्न ठरवण्याचे अधिकार महिलांकडे आहे. मार्केटमधले मासळी विकण्याचे आर्थिक अधिकार, घरांचे अधिकार या कोकणामध्ये महिलांकडे आहेत. आणि म्हणून आमच्या गावठाणामध्ये स्त्रीभ्रूण हत्या घडत नाही, मुलींच्या जन्माचं स्वागत होतं. मी आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या स्त्रियांना सांगतो की आपण 50%नी ह्या निवडणुका लढल्या पाहिजेत. त्यासाठी पुरुष सत्ताक जे मन आहे इथल्या राज्यकर्त्यांचं ते बाजूला करून मातृसत्ताक मन घेऊन मी राजाराम पाटील आपल्यासमोर हात जोडून विनंती करतो की बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी बाजूला ठेवा. निवडणूक लढायच्या आपल्या शिवाजी महाराजांच्या तलवारीसारखी. शिवाजी महाराजांनी जशा किल्ले आपल्या हातात घेतले आणि जो जीव द्यायला म्हणजे जीव धोक्यात घातला, म्हणजे तुम्हाला प्रतापगडचा रणसंग्राम माहित आहे, शिवाजी महाराजांचा आग्र्याहून सुटका माहित आहे. या सगळ्या गोष्टी शिवाजी महाराजांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून, स्वतःचा जीव तुम्ही धोक्यात घालत नाही म्हणजे तुमची परीक्षा देत नाही तोपर्यंत तुम्ही निवडणुका जिंकू शकत नाही. असंच फुकट काय मिळत नसतं. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान वाचवायचं असेल तर देशाच्या सीमेवर जी लढाई आमचे सैनिक छातीवर गोळ्या घेतात, तसं देशाच्या अंतर्गत गावठाणांमध्ये, महानगरपालिकांमध्ये, पंचायत समित्यामध्ये, विधानसभेत, लोकसभेमध्ये आम्ही निवडणुका लढल्या पाहिजेत, हे मी आजच्या यामध्ये जाहीर करतो. आणि याच्यानंतर छोट्या छोट्या विषयावर बोलायचं ते बोलू, पण आता याच्यापुढे निवडणुका येईपर्यंत आपलं एकच काम, आम्हाला निवडणूक लढायच्या आहेत. आणि मी तुम्हाला एकदा सांगतो, मागासवर्गीय माणसांमध्ये भारतामध्ये जेवढे मागासवर्गीय जाती आहेत, ओबीसी, एससी, एसटी आणि स्त्रिया, यांच्यामध्ये बाळासाहेब आंबेडकरांचा मी एक मोठा गौरवाने उल्लेख करेन. बाळासाहेब आंबेडकरांनी आमच्या भाषेत, आगरी कोळ्यांच्या भाषेत, आमच्याकडे हळदीचा मांडव खूप जबरदस्त असतो. मांडव घातला असतो, भाकऱ्या, चिकन, मटन, मासे त्यामध्ये असतात. आणि जिथे हळदीचा मांडव असतो तिथे नाचायला अख्खं गाव येतो, कारण तिथे सगळं फुकट असतं. पण हा मांडव घालणारा जो माणूस असतो, मग नवऱ्याचा असेल, म्हणजे मुलाचा असेल किंवा मुलीचा असेल, त्याने तो मोठेपणा घेतलेला असतो. मी मांडव घातलाय, तुम्ही आमच्याकडे हळदीला या. मग हळदीला सगळं चालतं, पण तो मांडव घालणाऱ्या माणसाला त्याची किंमत मोजावी लागते. मोठा मांडव घालायचा, तिथे सगळी खाण्यापिण्याची व्यवस्था करायची, आणि मग लोक येतात, ते खातात, फुकट मिळते म्हणून खूप खातात. पण तो मांडव, तो जो आनंद असतो त्याचं वर्णन करू शकत नाही. मी त्यात जेवणाऱ्या लोकांना फुकटे असं म्हणणार नाही, प्रेम असतं म्हणून येतात लोक. परंतु तो त्यांच्याबद्दल मी वाईट वाटत नाही. म्हणून मांडव घालणाराचं जे मन आहे ते इतकं मोठं असतं की त्या मांडव घालण्यामुळे लोक येतात. आणि म्हणून मागच्या लोकसभेमध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी तो लोकसभेला मांडव घातला होता आणि आम्हाला म्हणजे बोलवलं, पाटील या, पाटील या, मांडव घातलाय, मी लढा तुम्ही. आणि त्या मांडवात आम्ही अक्षरशः नाचलो. आणि त्या नाचण्याच्या अनुभवातून, म्हणजे राजकीयदृष्ट्या नाचलो, त्या राजकीय अनुभवातून हे माझ्या बाहेर आलेलं आहे. आणि म्हणून हृदयातल्या ज्या गोष्टी बाहेर आल्या, तर बाळासाहेब आंबेडकरांनी मागासवर्गीयांचा नेता म्हणून जी भूमिका घेतली मांडव घालण्याची, ती भूमिका महाराष्ट्रातल्या सगळ्या मागासवर्गीय, म्हणजे तो बौद्ध असेल, म्हणजे एससी एसटी असेल, ओबीसी असेल, त्यांनी हिंमत ठेवावी. भाजपचं किंवा काँग्रेसची गुलामी करण्याची काही गरज नाही, कुठल्याही पक्षाच्या गुलामीत जायची गरज नाही. कारण ते शेवटी आपल्याला गुलाम करण्याच्याच गोष्टी करतात. ते माणसाच्या मुक्तीचं, स्वातंत्र्याचा विचार करत नाही. आणि म्हणून दुसऱ्यांचं गुलाम होण्यापेक्षा अशा प्रकारचे मांडव घालणारे लोक जर महाराष्ट्रात मला भेटले तर बाळासाहेब आंबेडकरांसारखा सॅल्यूट मी त्यांना करेन आणि सांगेन की बाळासाहेब आंबेडकरांनी मागच्या निवडणुकीत केली, हा आमचा समोरचा आदर्श आहे. अशा प्रकारचं मांडव घालणं म्हणजे लोकांना निवडणुकीत उभं करण्यासाठी जे जे लागतं वातावरण, मग लाखांच्या 5 लाखांच्या सभा घेणं, त्यांना आर्थिक मदत देणं, त्यांना कार्यकर्ते देणं, त्यांना बूथ लेवलचे कार्यकर्ते देणं, हे काम ज्या पद्धतीने माझ्यासाठी बाळासाहेबांनी केलं, अशा प्रकारचे बाळासाहेब आंबेडकर या महाराष्ट्रात आता पुन्हा एकदा नव्याने उभे राहावेत आणि महाराष्ट्रामध्ये क्रांती घडावी. आणि ह्या व्यवस्थेचा, आमच्या स्त्रियांच्या विरोधातल्या, आमच्या मागासवर्गीय मुलांच्या विरोधातल्या, आमच्या कोळीवाडे, गावठाणे यांच्या विरोधातल्या या राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा पार धुव्वा उडवून आपण संविधानिक भारत काय, संविधानिक संस्कृती काय, आरक्षणाच्या पाठीमागची सामाजिक न्यायाची कल्पना काय, आमच्या न्यायालयाने कसं, न्यायालयातले न्यायमूर्ती सुद्धा घाबरत असतील या गुंड लोकांना, तर त्यांना सुद्धा सुरक्षा देण्याचं काम आमचे लोकसभेतले, राज्यसभेतले खासदार करतील, आमचे विधानसभेतले आमदार करतील, विधान परिषदेतले आमदार करतील, महानगरपालिकेतले नगरसेवक करतील आणि त्या संविधानावर बोलतील. हे करण्यासाठी आपण पुढे यावं. मी आलेलो आहे आणि मला विश्वास आहे ज्या पद्धतीने 75,000 लोकांनी 1 रुपया न घेता मला मतदान केलं, त्या 75,000 लोकांनी सगळा पाठिंबा जरी दिला आज, तरी निश्चितपणे आम्ही या 26 आणि 27 ऑगस्टला जी उरणला जी सभा घेतलेली आहे त्यामध्ये काही लोकांनी यावं अशी माझी विनंती आहे. त्याची एक सिस्टीम आहे आणि तिथे व्यक्त व्हावं आणि अशा प्रकारच्या सभा प्रत्येक जिल्ह्यात घ्यायला आम्ही तयार आहोत. आणि निवडणुकीपूर्वी हे वातावरण करून टाकू की ज्याचा धसका नरेंद्र मोदींनी घेतला पाहिजे आणि त्यांनी माफी मागितली पाहिजे. बिल्किस बानोच्या बलात्कारांना पुन्हा एकदा तुरुंगात टाकलं पाहिजे. एवढी राजकीय जागृती आम्ही आणू आणि जगाला दाखवून देऊ की भारतीय संविधान ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला आहे तो भगवान बुद्ध, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि आपले छत्रपती शिवाजी महाराज यांनी सांगितलेल्या सामाजिक न्यायाचा, मानवी न्यायाच्या आणि स्त्रियांच्या प्रतिष्ठेचा आदर करणारं, जिजाऊंचं, सावित्रीमाईंचं आदर करणारं, इंदिरा गांधीने सुद्धा देशाला खूप चांगल्या पद्धतीने एक स्त्री काय करू शकते दाखवून दिलेला आहे. अशा प्रकारच्या चांगल्या मागच्या काळातल्या सगळ्या स्त्रिया, महापुरुष यांचा विचार आहे आणि त्या संविधानासाठी, या देशासाठी, संविधान म्हणजे आपलं खरं म्हणजे राष्ट्र आहे किंवा राष्ट्रवाद आहे या देशाचा,
तो मुस्लिमांच्या विरोधात नाही, तो ख्रिश्चनांच्या विरोधात नाही, तो अल्पसंख्याकांच्या विरोधात नाही, कोणाच्याही विरोधात नाही. संपूर्ण नागरिकांविषयी बंधुभाव निर्माण करणारा हा जो सांस्कृतिक विचार आहे संविधानाचा, तो आम्ही सांगितला पाहिजे. मनु संस्कृतीवर खूप झालं, हिंदू संस्कृतीवर खूप झालं, वैदिक संस्कृतीवर खूप झालं. आता संविधानिक संस्कृती ही राजकीय संस्कृती आमची व्हावी. आपण सगळ्यांनी त्यांनी योगदान द्यावं. मृत्यू हा ठरलेला आहे, तो ठराविक वर्षानंतर येतो. मी 50 वर्षाचा आहे, आता की 60 वर्षानंतर मृत्यू येईल. परंतु आम्ही जीवन कसं जगलो, भारतीय संविधानाला आदर्श जीवन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेलं आहे. आमच्याकडे लोकनेते दिबा पाटील अशाच पद्धतीचं जीवन जगलं. 2 वेळा खासदार झाले, 4 वेळा आमदार झाले आणि स्वातंत्र्यानंतर शेतकऱ्यांच्या पुनर्वसनाचा कायदा देऊन गेले. ते मेल्यानंतर त्यांच्या नावासाठी आम्ही संघर्ष करतोय. आणि विश्वास ठेवा, जे लढणारे असतील त्यांना एखाद्याला जरी मृत्यू आला तर त्यांचं जीवनाचा गौरव मरणोत्तर का होईना किंवा आता काय होईना आम्ही करायला तयार आहोत. त्यांचं पालखी डोक्यावर घ्यायला आम्ही तयार आहोत. त्या स्त्रिया असतील, ओबीसी असतील, एसी असतील. परंतु संविधानिक जीवनाचा आदर्श ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिला त्याला आदर्श म्हणून आपण राजकीय जीवनाची सुरुवात करावी ही आपल्याला विनंती आहे. मला कल्पना आहे राजकारण बोललं की आपल्या लोकांना वाईट वाटतं, ते गजकारण आहे, घाणेरडं आहे, त्यामध्ये जायचं नसतं असं बऱ्याच आया मुलांना सांगतात. परंतु राजकारणात नालायक लोक आल्यानंतर काय होतं हे आम्ही गुजरातमध्ये बघितलं, राजस्थानमध्ये बघितलं. आणि हे टाळायचं असेल तर राजकारणात जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि म्हणून राजकीय सत्ता आम्ही हातात घेणं हा आमचा नवीन संविधानिक धर्म आहे. जो मनुस्मृतीने नाकारलेला आहे तो संविधानिक धर्म संविधानाने आम्हाला दिलेला आहे, तो आम्ही हातात घेतला पाहिजे, डोक्यावर घेतला पाहिजे, हृदयात घेतला पाहिजे अशी विनंती आपल्याला करतो. आणि आपल्यातले जे कोणी लढाऊ शूर लोक असतील त्यांनी 26 तारखेला आमच्याकडे यावं आणि बघावं काय ते. आणि अशा प्रकारची सभा आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुरू करतोय. आणि यामध्ये सगळ्या राजकीय लोकांनी आम्हाला मार्गदर्शन करावं, सहकार्य करावं. कुठलंही भांडण कोणाचे होणार नाही. ज्या जिल्ह्यात, ज्या लोकसभेत, ज्या विधानसभेत जो श्रेष्ठ असा किंवा श्रेष्ठ ताई असेल, आई असेल, मावशी जी लढायला उतरेल तिला निवडून आणण्यासाठी आपण प्रयत्न करूया. आणि या देशातल्या मनुवाद्यांना आम्ही दाखवून देऊया की आम्ही हातपाय गाळलेले नाहीत. आमच्यातली लढाऊ जी वृत्ती आहे ती भीमा कोरेगाव असेल, आरमाराच्या लढाईत आगरी कोळी भंडारी ज्यांनी इंग्रजांचा आरमार रत्नागिरीच्या समुद्रात बुडवलं, ते आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे मावळे आहोत. आम्ही तेच मनुस्मृतीचे विरोधक आहोत. आणि या सगळ्यांनी जे आपलं जे शौर्य आहे ते जागं करूया. बिल्किस बानो ही मुस्लिम महिला आहे, ती माझी बहीण आहे, लक्षात घ्या. ती दुसरी वेगळी नाही. कोळी टोपी ज्यावेळी मी आदरणीय ओबीसींच्या डोक्यात घातली तेव्हा त्यांनी त्यांच्या डोक्यावरची टोपी काढली होती. बाळासाहेब आंबेडकरांनी जी कोळी टोपी घातली, ती जी भावना आहे माझ्या ओबीसी समाजाची, ती त्यांनी डोक्यावर घेतली. आणि ती जी मैत्री दादरच्या शिवाजी पार्क सभेमध्ये मी पाहिली, मी धन्य झालो. आणि अशा प्रकारची मैत्री आमचे ख्रिश्चन बांधव, मुस्लिम बांधव, जैन असतील, अल्पसंख्याक असतील, बौद्ध असतील, यांच्याशी मी करायला तयार आहे. आणि या सगळ्यांनी महिलांच्या सन्मानासाठी, भारत मातेच्या सन्मानासाठी, बिल्किस बानो ही भारत माता आहे, लक्षात घ्या. आणि हा आदर्श, संविधानिक आदर्श याला समजला असेल त्यांनी मैदानात या. उद्यापासून आपण लढायला सुरुवात करू. जे काय होईल ते बघू. आपल्याकडे पैसे नसतील, गरिबी असेल, प्रश्न सुट्टी, पैसे निर्माण करणारे देशात आम्ही आहोत. मागासवर्गीय आहोत, ओबीसी आहोत, एससी एसटी आहोत. आमच्या मेहनतीवर हा देश चालतो. किती जरी अदानी अंबानी बोलले आम्ही टॅक्स पेअर आहोत, आम्ही ठरवू तुम्ही कसले टॅक्स पेअर. आम्ही चहा पिताना, जेवताना, खाताना सगळं काही टॅक्स आमच्यातून चालय. फक्त मरण्यावर अजून टॅक्स लावलेला नाही मोदींनी, जीएसटी लावलेला नाही, पण तो पण लावतील. ते स्मशानभूमीवर पण टॅक्स लावतील. तर हे सगळे टॅक्स पेअर आम्ही आहोत. तुम्ही आम्हाला अदानी अंबानी टाटाची भीती दाखवू नका. आणि म्हणून बांधवानो, आपल्यातला हा जो स्वाभिमान आहे, संविधानिक संस्कृती, संविधानिक राजकीय संस्कृती समजून घ्या. याच्यावर बोलण्यासारखं खूप आहे. अशी 20-25 प्रवचनं आपण करू शकतो. माझ्यापेक्षा आपण सगळेजण हुशार आहेत. फक्त याच्यामध्ये मी एकच सांगेन की फार चर्चा करण्यापेक्षा हे काय ते काय, लढायला तयार राहा. साधा शब्द. आणि जो प्रामाणिकपणे लढेल त्याच्या पाठीमागे फिलॉसॉफी आणि तत्वज्ञान तुम्ही किती उभं करा. तुम्ही लेख लिहा, आर्टिकल लिहा, गाणी लिहा, सगळं करा, परंतु लढणारा महत्वाचा. मैदानात उतरणारा नसेल तर बाकीच्या या सगळ्या गोष्टींना काडीची किंमत राहणार नाही. आणि मग नरेंद्र मोदींना दाखवून द्या की तुम्ही आता पंतप्रधान राहायची गरज नाही. कोणीतरी असं म्हटलं एका राजकीय नेत्यांनी, मला वाटतं उद्धव ठाकरेंनी, की नरेंद्र मोदींचा पर्व संपलेला आहे. खरोखर संपलेला आहे. ज्या दिवशी बिल्किस बानोच्या हत्याकारांना त्यांनी माफी दिली तेव्हा त्यांचं मन काय आहे ते आम्हाला कळलेलं आहे. आणि म्हणून एकनाथ शिंदेनी सुद्धा, देवेंद्र फडणवीस होते की जाहीर निषेध केला पाहिजे गुजरातच्या घटनेचा, दोन्ही राजस्थानच्या घटनेचा. ते करत नसतील. ते महाराष्ट्रीयन संस्कृती त्यांना कळलेली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचं त्यांनी नावच घेऊ नये. आणि म्हणून ही सगळी जबाबदारी मी तुमच्यावर सोपवतो. आणि तुमच्या वतीने जी जबाबदारी तुम्ही मला द्याल ती मी करायला तयार आहे. पण आपण लढलं पाहिजे. मरण तर ठरलेलं आहे, पण मरणाला घाबरायचं नाही. आपण खरं म्हणजे काय बोलतात, बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की आपण अमृताचे पुत्र आहोत. बाबासाहेब गेल्यानंतर ज्या ठिकाणी पावला पावलाला संविधान या मनुवाद्यांना आडवं येतंय, न्यायालयात असेल, लोकसभेत असेल, विधानसभेत असेल, ते बाबासाहेब आंबेडकरांनी उत्तर दिलेलं आहे की आमच्याशी वैर, की आमच्याशी हार्डवेअर करणाऱ्यांना आम्ही कशा प्रकारचा मी मृत्यूनंतरही सुद्धा त्रासदायक झालो, हे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. म्हणजे न्याय ह्या बाबासाहेबांच्या मरणोत्तर पण आहे. आणि म्हणून ते त्यांचं जीवन आहे, हिंदू किंवा वैदिक लोक म्हणतात त्याप्रमाणे खरोखर अमर झालेले आहेत. आणि अशा प्रकारची जीवनाची स्वप्न आपल्याला पडूयात. आणि बाबासाहेब आंबेडकर आणि सावित्रीबाई फुले जिजाऊ या आमच्या घराघरात पुन्हा एकदा जन्माला आल्या पाहिजे. त्यासाठी वयाची अट नाही. 50व्या वर्षी सुद्धा तुम्हाला बाबासाहेब होता येतं. 50व्या वर्षी आमच्या महिलांना सावित्रीबाई होता येईल. आणि ही जी जागृती आहे ती आपल्यामध्ये यावी.
खूप खरं म्हणजे मला या आज त्या नियोजनामध्ये उशीर झाला, त्यामुळे हे फेसबुक लाईव्ह करा उशीर झाला. पण हे केवळ फेसबुक लाईव्ह नाही किंवा तुम्हाला मी तत्वज्ञान शिकवत नाही किंवा शहाणपण शिकवत नाही. आम्ही जी मेहनत घेतो या भागामध्ये मुंबई क्षेत्रामध्ये, अशा प्रकारची मेहनत महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावामध्ये गावठाणामध्ये सुरू व्हावी. गावठाणामध्ये आम्ही संविधान दिलं पाहिजे, सांगितलं पाहिजे या संविधानासाठी लढलं पाहिजे. संविधान वाचा, यामध्ये काय आहे स्वातंत्र्य, काय आहे समता, काय आहे बंधुता, कोणती आहे करुणा, कोणता आहे सामाजिक न्याय, हे सगळं आम्ही समजून घ्यावं. आणि खेड्यातल्या लोकांना, शेवटच्या माणसाला संविधान आम्ही दिलं पाहिजे, वाचायला शिकवलं पाहिजे, विद्यार्थ्यांना शिकवलं पाहिजे. आणि हे सगळं झाल्यानंतर येणाऱ्या लोकसभेत पहिल्यांदा आपण लढूया, विधानसभेत लढूया आणि देशातल्या सगळ्या निवडणुका लढूया. कुठल्याही पक्षामध्ये आपले मतभेद नाही, जिथून आपल्या लोकांना तिकीट मिळते लढू. पण जे पक्ष या मनोवाद्यांशी एकत्र जाऊन हस्ते परस्ते मिळत असतील किंवा विजयाचं समर्थन करत असतील तर ते आम्ही टाळलं पाहिजे. आणि म्हणून संविधानिक समतेने अत्यंत प्रामाणिकपणे या निवडणुका आम्ही लढा, ही वेळ आहे आणि म्हणून लढाई आपल्यापासून सुरू करावी अशी विनंती करतो आणि माझंही लांबलेलं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय भीम.